नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम। जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या सुखासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत। धम्मपद, अट्टकथा, गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील काही महिन्यापासून सुरू केलेली आहे। तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे। कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया। त्यासाठी मी सर्वांच्या वतीने अलका गवई मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। साधु साधु साधु। धन्यवाद मॅडम। आजचे व्याख्यानमाला क्रमांक 2 असून जातक अट्टकथा व्याख्यान क्रमांक 14। आजच्या जातक कथाचे नाव आहे महिला मुख जातक वर्णना। या व्याख्यानाला जातक कथाबद्दलचे विविध पैलू मॅडम आपल्या समोर मांडणार आहे। आज मी आणि माझ्या सोबत आपण सर्वजण नक्कीच उत्सुक असाल मॅडमचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी। तेव्हा व्याख्यानाला सुरुवात करण्याअगोदर मॅडमचा परिचय थोडक्यात देत आहे। डॉक्टर प्रज्ञा वाघ मॅडम यांनी PhD प्लांट पॅथॉलॉजी मध्ये केलेलं आहे। नेट इन पाली लिटरेचर मॅडमचं आहे। डिप्लोमा इन पाली अँड बुद्धिस्ट स्टडी यांचं झालेलं आहे। पाली साहित्याचे अभ्यासिका मॅडम आहेतच आणि मॅडम कॉलेजमध्ये लेक्चरर सुद्धा आहेत। तर तेव्हा जास्त विलंब न करता मी मॅडमला विनंती करते की त्यांनी या व्याख्यानाला सुरुवात करावी। मॅडम। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। या नामाचा जय भीम नमो बुद्धाय। आज जे जातक आपण बघणार आहोत खुद्दक निकायातील जे 10वं जातक आहे त्याच्यातलं 26 नंबरचं महिला मुख जातक वंदना हे आहे। तर आधी ते समजण्या म्हणजे पुढे प्रोसीड होण्याआधी आपण बघूया की ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे। तर हे जे जातक आहे हे याच्यातला जे पहिला जो भाग आहे तो भाग म्हणजे काय की पचुपन्न म्हणजे बुद्धकालीन जी वर्तमान परिस्थिती होती त्याच्यामधली प्रथम कथा आपण बघतो आणि त्याला पूरक म्हणून इलस्ट्रेशन म्हणून तथागत नेहमी अतीतवत्तू सांगत असतात। ओके। तर ह्याच्यामध्ये हा जो प्लॉट आहे की हा वेळुवनामध्ये ही कथा म्हणजे हे जे गाथा आहे तथागतांनी देवदत्तांना उद्देशून सांगितलेली आहे। देवदत्ताला उद्देशून सांगितली आहे ही गाथा आणि ह्याच्यामध्ये असं समजतं की 2 भिक्खू आहेत। एक जो आहे देवदत्तांकडून प्रबंधित झालेला आणि दुसरा जे आहे की तो तथागतांकडून प्रबंधित झालेला आहे। तर तथागतांकडून जो प्रबंधित झालेला आहे तो
तो स्वतःचा म्हणजे त्याचं असं स्वतःची विवेकबुद्धी नसते. त्याचा जो मित्र आहे तो त्याला सांगतो की तू ह्या इकडे बयासी विहारामध्ये ये जेवायला, खाण्यासाठी ये. तू इतकं फिरत फिरत कशाला येतो घाम गाळत, त्यापेक्षा इथं राजमहालातलं चांगलं चविष्ट भोजन येतं, त्याचा तू आस्वाद घे. आणि तो असंच करायचा. भोजन करण्यासाठी तो जायचा देवदत्ताकडे, गयाशीष येते, आणि संध्याकाळी परत तथागतांच्या संघामध्ये यायचा. मग हे शेवटी उघडकीस आलं आणि ते प्रकरण बुद्धांपर्यंत केलं. बुद्धांना कळलं. मग आता बुद्धांची एक ती मॅनेजमेंट स्टाईल असते, ते समोरच्याकडून ते वधवून घेतात क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये. मग ते विचारतात की काय तू इकडे माझ्याकडे म्हणजे पब्बजीत आहेस, बौद्ध शासनात आहेस प्रतिष्ठित, आणि तू तिकडे भोजनाला जातोस, हे खरंय का? मग तो ते झटकून देतो, म्हणजे तो स्वीकारही करतो, एकीकडे आणि एकीकडे करतो, हो मी जातो, पण देवदत्त मला वाढत नाही. तर ते दुसरे जे लोक आहेत, दुसरे भिक्खू आहेत, ते मला वाढतात. म्हणजे असा तो एक स्टँड घेतो की बाबा झटकून देतो. पण ते मग तथागत सांगतात की हे तुझं रॉंग आहे. तू तुझ्या मित्राचं ऐकून तू तिकडे जातो आहे, तो एक दुःशील मार्ग आहे. ते तसं तू करू नकोस. आणि तू पूर्वीच्या काळी सुद्धा असंच करत होतास. म्हणजे जो जसं सांगेल, जो तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, तू त्याच्या भजनी मग त्याच्यानंतर अतीत कथामध्ये असं आहे की वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य जेव्हा करत होता, त्याचा अमात्य त्याचा मंत्री जो होता तो बोधिसत्व होता. आणि त्याच्याकडे असं राज दरबारातील मंगल हत्ती असतो, महिला मुक्त त्याचं नाव असतं. तो अतिशय शीलवान, समजूतदार, सदाचारी, युद्धासाठी निपुण, म्हणजे सगळे जे चांगले गुण असावे एखाद्या मंगल हत्तीकडे राजाच्या, ते सगळे त्याच्याकडे येतात. पण हत्तीशाळेच्या जवळ तिथे जेव्हा चोरांची चर्चा होते आणि तो चोरांची तेव्हा तो ऐकतो, त्याला वाटतं की हा आपल्या प्रशिक्षणाचाच एक भाग आहे, इट्स पार्ट ऑफ माय ट्रेनिंग. मग तो पण तसाच वाईल्ड होतो, कारण चोर शेवटी काय बोलणार, कसा दरोडा टाकायचा, जर कोणी आपल्या मध्ये आले की त्यांचं मर्डर करायचं, इकडून भुयार काढायचं, पळायला रस्ता काढायचा, आणि चोरांनी कधी शीलवान राहू नये ना, हे असं सगळं तो ऐकत होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला वाटलं की आपण हे असं व्हायला पाहिजे. जेव्हा त्याचा माहूत येतो, गोरक्ष म्हणजे त्याचं जे पालन करता असतो माहूत, तो त्याला सोंडेमध्ये घेतो आणि जमिनीवर पाडतो आणि त्याला मारून टाकतो. असं दुसऱ्याला, तिसऱ्याला. मग शेवटी ही गोष्ट जाते राजाकडे. मग राजा म्हणतो, अरे बापरे, हे खूप मोठी गोष्ट आहे, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग राजा काय करतात, त्यांच्याकडे जो हुशार पंडित ते असतात, म्हणजे बोधिसत्व, त्यांचा जो अमात्य असतो बोधिसत्व, त्यावेळेला त्या अमात्याच्या योनीमध्ये असतात, त्यांना सांगतात की तुम्ही जाऊन बघा. बोधिसत्व तिथे पर्सनली जातात आणि पहिलं तर ते चेकिंग करतात, शारीरिक तपासणी करतात की बाबा याला कुठे काही लागलंय का, पिसाळला कशाने काय. मग कळतं की यांना काही लागलेलं नाहीये. मग ते दुसरं शंका करतात की हे कोणाचं ऐकून तर हा असं करत नाहीये, कारण असं होऊ शकतं. मग तिथे त्या लोकांना ते विचारतात की इथे कोण येतं का, हत्ती शाळेजवळ कोण आलं होतं का. मग ते म्हणतात हो हो असं आलं होतं. प्रॉब्लेम सांगितल्यानंतर राजाला ते सगळं सांगतात, असं असं झालं. मग राजा त्यांनाच विचारतो की आता सोल्युशन काय आहे, की काय करायला पाहिजे. तो म्हणाला की वाईट कंपनीमध्ये जेव्हा दुर्जनाचे वचन ऐकून की हा आता असं वाईट बोलायला लागलेला आहे, वागायला लागलेला आहे, त्याच्या बिहेवियर मध्ये ते आलेलं आहे. मग आता आपण याला चांगलं होण्यासाठी श्रमण ब्राह्मण जे आहे, त्यांच्या ज्या सील कथा आहेत, सगळ्या त्यांच्या वचन आहेत त्यांची चांगली चांगली, की शीलवंत कसं व्हायचं, शील कसं पालन करायचं, मेत्ता युक्त कसं राहायचं, क्षमाशील कसं राहायचं, ज्या काही पारमी युक्त वगैरे अशा कथा त्यांना त्याच्यासाठी वदवल्या गेल्या या श्रमण ब्राह्मणांकडून. आणि मग त्याचा परत तो पूर्वीसारखा चांगला बनतो. तर ही अशी कथा आहे. तर ती आपण आता बघूया. महिला मुख जातक वर्णन. तर इथे ही जी पीपीटी आहे, एक्सलेंट पीपीटी आहे, की तिथे दिसतंय की हत्ती शाळेमध्ये हा हत्ती आहे आणि तिकडे हे जे दरोडेखोर किंवा चोर लोक आलेले आहेत आणि त्यांच्या चर्चा सुरू आहेत की कसं आपण दरोडा टाकायचा, कसा अटॅक करायचा लोकांवरती, आणि त्यांना कसं म्हणजे हे करायचं वाईट मार्गाला, की चिरडून टाकायचं, मारून टाकायचं. आणि हे तो एकीकडे इन्व्हाइट करतोय
आपण बघतो की काही काही जे असे इव्हन डॉग्स जे शिकारी कुत्रे असतात, जर्मन शेपर्ड किंवा अल्सेशियन, सो ते त्यांना उपजतच म्हणजे त्यांची ट्रेनिंग कॅपॅसिटी जास्त असते, ग्रास्पिंग पॉवर जास्त असतं आणि त्यांना वाटतं की हा त्यांचा इट्स पार्ट ऑफ देअर ट्रेनिंग है ना, म्हणून ते ही पीपीटी आहे. तर आपण आता सुरुवात करूया. ओके, तर प्रत्येक जातक कथेची सुरुवात ही पशुपन्नाने होते. पशुपन्ना म्हणजे बुद्धकालीन ज्या घटना घडलेल्या आहेत तो तेव्हाचा त्याला ते वर्तमान काळ कन्सिडर करतात. आणि याचा जो पहिला शब्द आहे पुराण चोराण, ही जी गाथा सांगितली जाते, गाथा त्याचं व्याकरण आहे, तर ती गाथेचा जो पहिला शब्द आहे पुराण चोराण, त्याच्यापासूनच अर्थकथा सुरू आहे. तर आपण बघूया. पुराण चोरान वचो निसम्माते इदं सत्ता वेळुवने विहरंतो देवदत्तं आरंभ कथेसी. तर ही पुराण चोराण ही जी गाथा आहे, भगवंतांनी वेळुवनात विहार करीत असताना देवदत्तांना उद्देशून सांगितली आहे. तर आपण सगळेच जाणतात की राजा बिंबिसाराने हे दिलेलं पहिलं विहारूपी जे दान होतं वेळुवनातलं, हे तथागतांना दिलेलं आहे. ह्याचा या संदर्भ आहे आणि हे कोणाला उद्देशून म्हटलं आहे तर देवदत्ताला. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅम. देवदत्तो अजातशत्रू कुमारं प्रसादित्वा लाभ सत्कारं निफादेसी. देवदत्ताने अजातशत्रू राजकुमाराला प्रसन्न करून त्याच्याकडून लाभ सत्काराची प्राप्ती करून घेतली. अजातशत्रू कुमारो देवदत्तस्य गयासीसे विहारं कारयित्वा ना नगरसेहि ती वसिक गंधसाली भोजनस्य दिवसे दिवसे पंच थाली पाकसतानी अभिहरी. मग आता काय झालं की मग तो त्यांनी जे इद्दी प्राप्त केल्या होत्या त्यांनी त्यांना अजातशत्रूला आकर्षित केलेलं होतं, आपलंसं करून टाकलेलं होतं. तर त्यांनी काय केलं की अजातशत्रूने मग त्यांच्या देवदत्तासाठी गया शीर्षला, म्हणजे सध्या ते गयामध्ये ब्रह्मयोनी नावाचा जो पर्वत आहे सध्याच्या काळात, तर तेव्हा गया शीर्षला तयार करून तेथे नाना प्रकारच्या ती वसिक म्हणजे 3 वर्षाचा गंधसाली, म्हणजे जेवढा जो तांदूळ हा जुना असतो तेवढा त्याचा सुगंध असतो आणि तेवढा तो चांगला फुलतो, तर चांगलं कोणती पण डिश होते हो ना. तर असं भोजनाच्या दिवसे दिवसे पंचथाली पाकसतानी, पंचसतानी म्हणजे 500 थालीपाक, 500 वाडगे थालीपाक रोज सकाळ संध्याकाळ त्यांनी तिकडे देण्यास सुरुवात केली. लाभ सत्कारच निस्साय देवदत्तस्य परिवारो महंतो जातो. मग काय झालं की ह्या लाभ सत्कारामुळे देवदत्ताचा जो परिवार होता त्याच्या अंडर जे भिक्खू होते, संघ परिवार होता, तो मोठा झाला. देवदत्तो परिवारेन सद्दिंग विहारे एव होती. परिवारेन सद्दिंग म्हणजे तृतीया विभक्ती. दत्त त्याच्या जो परिवारासह विहारातच राहत होता. ओके, आता बघा इथे. तेन समयेन राजगहवासिका द्वे सहाया. त्यावेळेला म्हणजे तिकडे ना 2 मित्र राहत होते राजगृहामध्ये. तेसु एको संतु संतिके पब्बजितो एको देवदत्तस. त्यामध्ये एकाची जी प्रवज्जा झालेली असते ती सत्तू म्हणजे शास्त्रांकडे तथागतांकडे झालेली असते आणि जी दुसऱ्याची असते ती देवदत्ताकडे झालेली असते. ते अन्य मन्यं तस्मिन तस्मिन ठाणेपी पसंती, म्हणजे ते जिथे जिथे दोघे जण एकमेकांना इथे तिथे भेटत होते किंवा विहारं गत्वापि पसंती एव, किंवा विहारात जाऊनही भेटत असत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, तर इथे बघा त्याच्यामध्ये जे वरचं पीपीटी मध्ये वरचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये की कशा प्रकारे हे तथागतांकडे होते आणि इकडे त्यांना मध्ये बघा राजमहालातून त्यांना भोजन प्राप्त आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अधिक दिवसं देवदत्तस्य निश्चितको इतरं आह. म्हणजे एकदा देवदत्ताचा अंतेवासी दुसऱ्याला म्हणाला, आऊसो किं त्वं देवसिकं सेदेहि मुच्यमानेहि पिंडाय चरसी. की तू घाम गाळत गाळत भिक्षा मागायला का जातो.
देवदत्तो गयासीस विहारे निषिदित्वाव ना नगरसेहि सुभोजनं भुज्यति. की देवदत्त काय करतो, देवदत्त गया शीर्षात बसूनच उत्तम स्वादिष्ट असे भोजन करतो. एव रूपो उपायो नथी, याच्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. किंग त्वं दुःखं अनुभवसी, म्हणजे तू का दुःख अनुभवत आहेस. किंग ते पातो व गयासीसं आगंत्वा स उत्तरी भंगं यागुं पिवित्वा 18 सविधं खज्जकं खादित्वा ना नगरसेहि सुभोजनं भुज्यन्तु न वठ्ठतीति. तर मग याच्यामध्ये ते सांगतात, तू उगाच दुःख कशाला भोगतोस, अनुभवतोस. तू सकाळीच गया शीर्षाला येऊन चविष्ट पेज पिऊन म्हणजे 18 तऱ्हेची खाद्य पदार्थ खाऊन उत्तम रसास्वादाने युक्त असं भोजन का घेत नाहीस. तर तो त्याचं आता मन परिवर्तन करत आहे. सो पुनः पुनः उच्चमानो गंतु कामो भूत्वा ततो पठ्ठाय गयासीसं गत्वा भुंजित्वा कालसेव वेळुवनं आगच्छति. सो पुन्हा पुन्हा उच्चमानो, तो म्हणजे पुन्हा पुन्हा असा वारंवार आग्रह केल्यावर त्याला काय झालं, गंतुकामो जाण्याची इच्छा झाली आणि तिथपासून तो गया शीर्षाला जाऊन खायचा, भोजन करायचा आणि वेळच्या वेळी तो संध्याकाळी परत बुद्ध संघामध्ये यायचा. सो सब्ब कालं पटीच्या तेंतू ना सखी, तो पटीच्या तेंतू म्हणजे काय, झाकू शकला नाही का, हाईड करू शकला नाही, ही गोष्ट लपवू शकला नाही. ना सखी, तो पूर्ण वेळ ही गोष्ट लपवू शकला नाही. गयासीसं गंत्वा देवदत्तस्य पठ्ठपितं भत्तं भुज्यन्ति न चिरसेव पाकटो जातो. मग ते काय म्हणाले की त्याला ही गोष्ट फार गुप्त राखता आली नाही. हा गया शीर्षाला जाऊन देवदत्ताने पाठवलेलं अन्न खातो हे लवकरच उघड झाले. अथ नंग सहाया पुच्छित्सु सच्चं कीर्त्वं आहुसो देवदत्तस्य पठ्ठपितं भत्त भुज्यसीति. ते विचारतात की त्याचे जे दुसरे भिक्खू संघ कलिग्स आहेत, आयुष्य म्हणता, खरंच का तू देवदत्ताला पाठवलेलं अन्न खातोस. को एव माहाती, तो असं वर कोण म्हणतो की कोण म्हणतं असं आहे ना. आपण कसं आधी म्हणतो की आधी प्रूफ सांगा की कोण म्हणतं, पहिल्यांदा तो ऍक्सेप्ट करत नाही. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. असुकोच्या असुकोच्याती, मग ते म्हणतो की कोणी कळलं आम्हाला, अमुक तमुक कोणीतरी म्हटलंय. मग आता तो काय म्हणतो, सच्चं अहं आहुसो गयासीसं गत्वा भुंजामि न पनते देवदत्तो भत्तं देती. म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा इकडे, की मी जातो, ऍक्सेप्ट तर केलं, पण मला तिथे न देवदत्तो भत्तं देते, देवदत्त मला भात देत नाही, भोजन देत नाही. अन्य मनुष्य देंती, दुसरे मनुष्य लोक आहेत ते देतात. म्हणजे कसं तो एक सावरासावर करतो आहे की बाबा मी त्यातला नाही नो असं. आऊसो देवदत्तो बुद्धानं पटिकंटको दुस्सिलो अजाट सत्तुं पश्चादित्वा अधम्मेन अत्तनो लाभ सत्कारं उपादेसी त्वं एव रूपे नियानिके बुद्ध शासने पब्बजित्वा देवदत्तस्य अधम्मेन उत्पन्नं भोजनं भुंजसी. पण ते म्हणतात की त्याला की हा जो देवदत्त जो आहे तो कसा आहे, हा बुद्धावर उलटलेला आहे. पटिकंटको म्हणजे काय, पटी आल्या उलटलेला, त्यांच्या विरुद्ध आहे. दुस्सिलो दुश्शील आहे. अजात सत्तुं पसादेत्वा, याने काय केलंय, अजात शत्रूला प्रसन्न केलेलं आहे, ते पण रॉंग वेने प्रसन्न केलं आहे. लाभ सत्कारासाठी त्यांनी चमत्काराचा वापर केला आहे ना, मग ते दुश्शील झालं. पसादेत्वा अधम्मेन अत्तनो लाभ सत्कारं पसादेत्वा अधम्मेन अत्तनो लाभ सत्कारं उपादेसी. अत्तनो म्हणजे त्याने स्वतःचा आपला अधर्माने आपला लाभ सत्कार करून घेतलेला आहे. त्वं एव रूपे नियानिके बुद्ध शासने, तू बुद्धाच्या निर्वाण देणाऱ्या शासनात राहण्याची शपथ घेतलेला असताना देवदत्तस अधम्मेनं, देवदत्तानं अधर्मानं मिळवलेलं जे अन्न आहे ते तू का खातोस. एही टंग सत्तू संतिकं नेसामाती, चला आता तुला आम्ही सत्तू संतिकं म्हणजे बुद्धांच्या जवळ घेऊन जातो.
तंग भिक्खुंग आदाय धम्मसभंग आगमिन्सु. मग ते धम्म सभेमध्ये त्याला घेऊन जातात, त्याचे जे कुलिग्स असतात, दुसरे जे भिक्खू फ्रेंड्स असतात ते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सत्ता दिसवावं. मग ते त्यांनी बघितलं, दिसल्यानंतर ते म्हणतात की बाबा हा जो असा आहे, किंग भिक्कवे एतंग भिक्खू अनिच्छांते नेव्य आदाय आगताती, की का बाबा अनिच्छ म्हणजे त्याच्या इच्छा विरुद्ध आहे ना, त्यांना ते दिसलं ना बॉडी लँग्वेज वरून, की का बाबा तुम्ही ह्याच्या इच्छेविरुद्ध इकडे आणलत. आम भन्ते. मग ते काय म्हणतात, होय भन्ते. अयंग भिक्खू, हा भिक्खू तुम्हाकंग संतिके पब्बजित्वा, तुमच्याकडून त्यांनी काय केलंय, पब्बज्जा घेतलेली आहे. देवदत्तस्य अधम्मेन उत्पन्नं भोजनं भुंजती. आणि तुमच्या इथे घेतलं आणि देवदत्ताकडे जे अधर्माच्या मार्गाने त्याला भोजन मिळतं तिकडे तो जेवायला जातो. मग आता ते काय म्हणतात, सच्चं की त्वं भिक्खू देवदत्तस्य अधम्मेन उत्पन्नं भोजनं भुज्यसीति. आता ही स्टाईल आहे तथागतांची, की ते विचारतात की त्यांना हे खरंच आहे का, ते त्यांच्याकडूनच वधून घेतात. न म्हणते देवदत्तो मह्यं देती अन्य मनुष्या देंती तम अहंग भुंजामीती. तर परत इथे ते सावरासावर असं करतात की बाबा देवदत्त मला देत नाही खाण्यासाठी, दुसरे मनुष्य देतात आणि ते जे देतात ते मी अन्न ग्रहण करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सत्ता. आता मग शास्त्र काय म्हणाले, मा भिक्खू एत्थ परिहारं करी. मा म्हणजे नको, असं करू नकोस, असा अपराध करू नको. देवदत्तो अनाचारो दुस्सिलो. कसा आहे देवदत्त, अनाचारी आहे, दुश्शील आहे. कथही नामत्वं इथं पब्बजित्वा, तू इथे पब्बजा घेतली. मम शासनं भंजतो एव देवदत्तस्य भक्तं भुर्जसी. तू इथं प्रवज्जा घेऊन माझ्या शासनाला मानित असतानाही देवदत्ताचं अन्न खातोस, असं त्यांनी सांगितलं. आणि त्याला त्या स्टेटमेंटला एक सपोर्टिंग स्टेटमेंट म्हणून निच्च कालंपी म्हणजे काय, तू नेहमीच असा, प्रत्येक काळी असा. भजनशीलको त्वं दिग्ध दिठ्ठे एव भजसी. जो ज्याचा तू पाहशील त्याच्या तू भजनी जातोस, म्हणजे त्याच्या तू आहारी जातोस आणि तू तसंच ते त्यांचं ऐकायला जातो. ती वत्वा अतितं आहारी. मग त्यांनी काय केलं, अतिथवत्थू. नाव दिस इज द सेकंड पार्ट ऑफ इट. पहिला जो पार्ट आहे पचुपन्न, तो आपण आता पाहिला की त्याच्यामध्ये कळलं की कसं हे दोन भिक्खू होते आणि देवदत्ताचा भिक्खू कसं सांगतो की इकडे ये, शॉर्टकट रेडीमेड चांगलं चमचमीत राजमहालातलं जेवण ग्रहण करण्यासाठी ये. तर हे त्यांना तथागतांना आवडत नाही की तुला कोणी काय सांगेल, म्हणजे यू शुड हॅव युअर ओन ब्रेन ना, स्वतःची बुद्धी पाहिजे ना तुम्हाला, असं कोणी सांगेल आणि तसं तू ऐकतोस आणि तू आधी पण तसाच होतास. मग हे सांगायला ते अतिथ कथा सांगतात. तर आपण आता अतिथ कथा बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अतिथे वाराणसीयं ब्रह्मदत्ते राज्यं कारयन्ते बोधिसत्व तस्य अमच्च होसी. म्हणजे खूप पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत होता आणि बोधिसत्व हा त्यांचा अमात्य होता, मंत्री होता. तर बोधिसत्व विविध योनीमध्ये, तिरच्छान योनी म्हणा, प्रत्येक योनीमध्ये त्यांनी जन्म घेतलेले आहेत. तर इथे ते मंत्री आहेत ब्रह्मदत्त राजाचे. तदारण्यो महिळामुखो नाम मंगलहत्ती अहोसी सीलवा आचार संपन्नो न कंचीवी हे थेती. म्हणजे हा तिथे ना त्यावेळेला राजाचा महिळामुखू नावाचा मंगलहत्ती होता. आणि मंगलहत्ती हा असतो ना, हा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ, रुबाबदार, दिसायलाही छान, शीलवान, सदाचारी है ना. मला वाटतं मॅडमने एक स्लाइड फक्त ह्या हत्तीची पण केलेली आहे. आणि न कंचीवी हे थेती म्हणजे तो कधीच कोणाला दुखवत नसे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा बघा, ही जी पीपीटी आहे याच्यातून दिसतं की कसा हा रुबाबदार होता आणि सगळे त्याला म्हणजे असं त्याला सगळे बघत होते की कसा हा किती छान आहे हत्ती. ओके, सो दिस इज व्हेरी नाईस पीपीटी वर्क डन मॅम, सो ग्रेटफुल टू यू. ओके. अथेक दिवसांतस्य सालाय समीपे. एक दिवस काय झालं, हत्ती शाळाच्या जवळ रत्ती भाग समनंतरे चोरा आगंतवा. मग काय झालं, मध्यरात्री चोर आले तिथे. ओके.
तस्स अविदुरे निसिन्ना. दुरे म्हणजे दूर, अविदुरे म्हणजे जवळ, त्याच्या जवळ, ह्या मंगलहत्तीच्या जवळ जाऊन ते बसले. चोर म्हणता इंसू, ते बोलायला लागले. आता जे चोर बोलणार तर ते काय बोलणार की त्यांचे जे टॉक्स असणार ते नॅचरली बॅड टॉक्स असणार, दुःशील असणार की कसं चोरी करायचं है ना. तर बघूया आपण काय म्हणत होते ते. एवं उम्मग्गो भिंदितब्बो एवं संधिच्छेदकम्मं कत्तब्बं उमंगंच संधिच्छेदंच मग्ग सदिसं तित्त सदिसं निच्चटकं निगुंबं कत्वा भंड हरितुं वठ्ठती हरंतेन मारित्वाव हरितब्ब. मग ते काय म्हणाले, इथून घराला भुयार पाडून आत जायची वाट करायची, इथं भिंत फोडून भंगाट करायचं. हे भयार किंवा हे जो भुयार आहे, बोगदा आहे, एका मोठ्या तळ्या एवढं करायचा, म्हणजे अडचणीशिवाय त्यातून आत बाहेर करता येईल. आणि जर कोणी आलंच, ओके, एवं उठ्ठा तू समत्तो नाम न भविष्यती हरंतेन मारित्वाव हरितब्बं, म्हणजे जर कोणी मध्ये आलाच तर त्याला मारलं पाहिजे. का? कारण एवं उठ्ठा तू समत्तो नाम न भविष्यती, म्हणजे तो पुढा वस्तू नेताना मारूनच नेल्या पाहिजे, म्हणजे कोणी उठून आपल्याला हटकणार नाही. चोरेन न नाम शिलाचार युक्तेन न भवितब्बं, भवितब्बं म्हणजे यू शुड नॉट, यू शुड. तसं मग त्यांनी काय सांगितलं, चोरांनी कधीच शिलाचारी होऊ नये. मग कसं व्हावं, त्यात त्या चोरांच्याच गप्पा आहेत ना. कक्कळेन फरुसेन साहसिकेन भवितब्बंती. मग त्यांनी काय सांगितलंय की निष्ठुर व्हा, क्रूर व्हा है ना, आणि साहसी व्हा, अशा प्रकारची बोलणी चालू होती. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅम. एवं म्हणते वा मत्वा अन्यमन्यं उघान पेत्वा अगमनसू, म्हणजे अशा प्रकारची त्यांची एकमेकांशी बोलणी चालू होती, ते एकमेकांना शिकवत होते. ओके, याप्रमाणे ते सर्व चोर ठरून निघून गेले. एतेनेव उपायेन पुनर्देवसे अपि ती बहुदिवसे तत्थ आगंत्वा मंतयिन्सु. मग त्याच्यानंतर ते असे बरेच दिवस येत होते आणि असे टॉक्स करत होते, अशी बोलणी करत होते. सो तेसं वचनं सुत्वा, सो म्हणजे कोण की मंगलहत्ती, त्यांची जी वचनं, त्यांचे जे बोल होते ते त्यांनी सुतवा, ऐकून, पूर्वकालिक क्रिया झालेली आहे ऐकण्याची. तर मग ते ऐकून ते मग शिक्षा पेंती, की ते मला शिकवत आहेत, हे मला शिकण्यासाठी ती संज्ञाय, म्हणजे त्याची संज्ञा अशी झाली, त्याची असा समज झाला की ऍज इफ दे आर इट्स पार्ट ऑफ माय ट्रेनिंग, की ते मला शिकवत आहेत, हे मला शिकायला पाहिजे. इदानी मया कक्खळेन फरुसेन साहसिकेन भवितव्य, म्हणजे मला कसं व्हायला पाहिजे, कक्खळेन, मला पण असं निष्ठुर व्हायला पाहिजे. आपण म्हणतो ना फरुसा वाचा, म्हणजे कसं हार्श बोलणं, तसं हार्श व्हायला पाहिजे, साहसी व्हायला पाहिजे. आणि तशाच प्रकारे तो झाला. तथा रूपो व अहोसी. ओके, तो त्याला असं वाटलं की मला असं व्हायला पाहिजे, आणि मग त्यामुळे तो तसाच झाला. पातो म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे, आग गतंग हत्ती गोपकं, म्हणजे हत्तीला जे सांभाळायला होते ते माहूत किंवा हत्तीचं पालन करता, सोंडाय गहित्वा भूमियंग पोथेत्वा मारेसी, म्हणजे खूप म्हणजे असं होत नाही की राज दरबारातील हत्ती असं करतो, इतकं विचित्र वागतो, इतका उन्मत्त तो झालेला आहे है ना, पिसाळलेला आहे. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हा माहूत तिथे आला, हत्तीचा गोपाल करता आला, तर त्याला त्याने सोंडेमध्ये घेतलं आणि असं जमिनीवर आपटलं आणि त्याला ठार मारून टाकलं. म्हणजे तो इतका क्रूर, म्हणजे त्या बोलण्याचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की ते ऍक्शन मध्ये दिसून आलं. ओके, ओके, अपरंपी तथा ती आगता गतं मारेती एव, म्हणजे त्याच्या मागोमाग दुसरा आला की तिसरा, या सगळ्यांना त्याने अशाच प्रकारे सोंडेत घेऊन मारले, जमिनीवर पटकून मारले. अँड ही खूप अशी म्हणजे वाईट गोष्ट झाली. महिळा मुखो उम्मत्तको जातो दिठ्ठ दिठ्ठे मारे ती रयो आरोच इंसू. मग आता काय, महिला मुख उन्मत्त झालेला आहे, तो पिसाळलेला आहे. दिठ्ठ दिठ्ठे म्हणजे काय, माणूस दिसला रे दिसला की तो त्याला मारतो आहे, अशी खबर राजाला लोकांनी दिली.
राजा बोधिसत्तं पहिनी, राजाने बोधिसत्व म्हणजे त्याचा जो मंत्री होता, तो हुशार मंत्री होता, त्याला बोलवलं. गच्छ पंडित, त्याने ऑर्डर दिली की जा पंडिता जा. ज्यानाही केन कारणेन सो दुष्ट जात होती, की कोणत्या कारणाने तो आता इतका दुष्ट झाला आहे. हा राजहत्ती आहे, मंगल हत्ती आहे, तो इतका शीलवान आहे आणि अचानक कसा असा झाला, कारण हे ऍबनॉर्मल बिहेवियर झाले ना. तो जो शीलवान आणि सदाचारी आहे तो आता एकदम इतका दुष्ट कसा झाला की लोकांना मारून टाकतोय, ते पण जे त्याला सांभाळणारे आहेत. ओके. बोधिसत्व गंत्वा तस्य शरीरे अरोग भावं न्यत्वा. मग बोधिसत्वाने तिथे जाऊन त्याच्या शरीराची आधी पाहणी केली की बाबा ह्याला कुठे काय लागलंय का, कट आलंय का, कुठे काय जखम बिखम चिघळली का, म्हणून तो रागावलेला आहे है ना. आपण बघतो कुत्र्यांना जेव्हा रेबीज वगैरे काही आजार होतात की ते स्वतः इतके इरिटेट असतात, मग ते दुसऱ्यांना त्रास देतात. मग त्यांनी पूर्ण त्यांची शारीरिक तपासणी केली, त्याच्यात काही दिसलं नाही है ना. बोधिसत्व गंत्वा तस्य शरीरे अरोगो भावं न्यत्वा केन नु खो कारणेन एस दुःख जातोती उपधारेंतो. त्याने विचार केला, आता शरीरावर तर काही जखमा किंवा काही अशी लक्षणं नाहीयेत, कोणत्या कारणाने हा असा दुष्ट झालेला आहे. अद्धा दूरे केसांची वचनं सुतवा, का ह्याने कोणाचं जवळ असं काहीतरी बोलणं ऐकलं आहे आणि त्याला अशी संज्ञा झालेली आहे की समज झालाय. मग येतं शिखा पेनते ती संन्याय दुःख जात होती, असं ऐकून त्याचा असा समज झाला की हे आपल्या शिक्षणाचा भाग आहे, प्रशिक्षणाचा भाग आहे आणि त्यामुळे तो असा झाला असावा है ना. असं त्याने एक आपण आपल्याला जेव्हा आजार होतो मग आपण हे कशाने झालं असेल, पटकन जर डायग्नोसिस होत नाही तर डॉक्टर पण 2-3 हे करायला सांगतात, ब्लड टेस्ट करायला सांगतात की म्हणजे एक्झॅक्ट निदान काय. मग आता त्याला कळलं शारीरिक काही प्रॉब्लेम नाहीये, मग हे कशामुळे झालं असावं. मग त्यानेच असं एक कन्क्लुजन काढलं की असं काही काय ऐकल्यामुळे तर झालं असेल. हत्ती गोपके पुच्छी, मग त्याने काय केलं, तो हत्तीला सांभाळणारा होता त्यांना विचारलं की काय झालंय. हत्तीनुख हो हत्ती सालाय समीपे, म्हणजे की हत्ती शाळाच्या जवळ रत्ती भागे रात्री केहीची किंची कथिपुब्बंती, म्हणजे कोणी काय असं गप्पा गोष्टी करीत होतं का. ओके. आता हे मोठे पंडित हे विचारणार आहे तर खरी खरी माहिती सांगणार. आम स्वामी चोरा गंतवा कथेंसुती, हो स्वामी चोर लोक आले होते आणि ते असं असं कथन करीत होते. म्हणजे त्याचं जे कन्क्लुजन होतं, एक त्याचं गेसिंग होतं तोपर्यंत, तर मग ते आता राईट बरोबर झालं. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅम. मॅडम नेक्स्ट स्लाइड. ओके. आता ही खूप छान पीपीटी आहे बघा, की मगाशी पण आपण पाहिलं की तो दरोडेखोरांचे टॉक्स ऐकत आहे. एकदम वरती जे चित्र आहे त्याच्यामध्ये बघा हत्ती तो तिथे ऐकत आहे आणि हे चोर लोक आहेत ते की दुसऱ्या शीलसंपन्न चोरांनी राहायचं नाही, आपल्याला आपल्या वाटेत कोणी आलं तर त्याला मारून टाकायचं आणि आपण निष्ठुर राहायला पाहिजे, आपण क्रूर राहायला पाहिजे है ना. मग त्याचा परिणाम असा होतो, नेक्स्ट पिक्चर सेकंड पिक्चर मध्ये आहे की बघा त्या माहुतालाच त्यांनी जो त्याचं रक्षण करताय पालन करताय त्याला सोंडेत घेऊन एकाला खाली पटकवलंय, दुसऱ्याला सोंडेत घेतलेलं आहे, म्हणजे तो एकदम उन्मत्त झालेला आहे, पिसाळलेला आहे. ओके. आणि मध्ये चित्रामध्ये दिसतंय की त्या लोकांनी सांगितलंय. आता खालची 2 चित्र आहे ना मॅडम, तुम्ही नंतर पुन्हा सांगा, ते त्याची रेमेडी आहे कारण. ओके. सो विल जस्ट हॅव अ लुक ऑफ नेक्स्ट स्लाइड मॅम. मग परत तुम्ही ही पीपीटी नंतर दाखवा. हा. बोधिसत्व गंतवा रहियो आरोचिसे, म्हणजे बोधिसत्वाने जाऊन राजाला सांगितले. काय सांगितले. देव अय्यो हत्तीस शरीरे विकारो नथी, देवा म्हणजे राजाला पूर्वी लोक देव म्हणायचे. हा हत्तीला काही शरीराला विकार झालेला नाहीये, आजार झालेला आहे. चोरानं कथं सुत्वा दुष्टो जातोती, चोरांचे जे दुष्ट अशी वचनं ऐकून हा दुष्ट झाला आहे. इदानी किंग कांतू वठते, म्हणजे आता काय केलं पाहिजे है ना. आता आपल्याला कळलं, म्हणजे तेव्हा ही वेंट व्हेरी लॉजिकली की पहिल्यांदा बघितलं की काय असा प्रॉब्लेम आहे, मग त्याने बघितलं, शारीरिक तपासणी केली, तिथे काही दिसलं नाही, मग त्याने त्याच्या पद्धतीने गेसिंग केले तपास, मग हे असू शकतं का, राईट. मग आता कळला प्रॉब्लेम, मग आता त्याचा प्रॉब्लेमची रेमेडी ती पण परफेक्ट व्हायला पाहिजे, त्याच्या रूट कॉज पर्यंत जायला पाहिजे, राईट. मग ते विचारतात काय करायला पाहिजे, त्याच्याकडे आन्सर पण आहे. शीलवंते समन ब्राह्मणे हत्ती साला यंग निसिदा पेत्वा, म्हणजे शीलवंत श्रमण ब्राह्मण आहेत त्यांना हत्ती शाळेमध्ये बसवा.
शिलाचार कथं कथा पेंतू वठती, व त्यांच्याकडून काय वधवून घ्यायच्या गोष्टी शिलाचाराच्या. ओके. एवं कारे ही ताता ती, मग तो म्हणतो ओके बाबा आता असंच कर, म्हणजे हाच एक आता सोल्युशन आहे. बोधिसत्तो गंत्वा शीलवंते श्रमण ब्राह्मणे हत्ती सालायं निसिता पेत्वा शील कथं कथेत म्हणते ती आह. मग आता बोधिसत्वाने ते त्यांची ऑर्डर आली राजाची. ओके. आणि मग त्यांनी फॉलो केलं की तिकडे जाऊन त्याने शीलवंत श्रमण ब्राह्मणांना बसवले. ओके. शील कथं कथित, आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही शील कथा ते बसले सांगा असं त्यांनी सांगितलं. ते हत्तीस अविदुरे निसिन्ना, ते हत्तीच्या जवळ बसले. राईट. आणि न कोची परामसी तब्बो न मारे तब्बो शीलाचार संपन्नेन, मग त्यांनी काय सांगितलं तिथे, कोणालाही उपद्रव करू नये, न मारे तब्बो कोणालाही मारू नये, शीलाचार संपन्न शील संपन्न सदाचारी राहावे. खंती मेत्तानुदय युक्तेन, म्हणजे खंती म्हणजे सहनशील राहा, क्षमाशील राहा, मेत्ता लव्हिंग काइंडनेस तुम्ही दाखवा. असं ह्या त्याच्या सगळ्या अशा प्रकारच्या ह्या मेसेज जातील अशा त्यांनी शीलकथा सांगितल्या. नेक्स्ट स्लाइड मॅम. सो तंग सुत्वा मग इमे सिक्खापंथी, सो तंग सुत्वा त्याने, सो तो म्हणजे ना सर्वनाम, ऐकून मग त्याला परत ते असं वाटलं की मम इमे सिक्खापेंती, हे मला हे शिकवतात आहे, इट्स पार्ट ऑफ माय ट्रेनिंग. इतो दानी पठ्ठाय शीलवंतेन भवितव्यती, आता मला पण शीलवंत व्हायला पाहिजे. आणि तो शीलवाज अहोसी, म्हणजे तो काय झाला, तो असं मनात येऊन तो अति सदाचारी शीलवान झाला. राजा बोधिसत्वं पुच्छी, म्हणजे राजाने आता नुसतं बोधिसत्वाला सांगितलं आणि सोडून दिलं असं नाही, तर त्यांनी फॉलोअप घेतला है ना, की काय आता प्रोसिडिंग्स काय झालं, काय इम्प्रुव्हमेंट झाली. विचारलं किंग तात शीलवा जात होती की का तो शीलवान झाला का. बोधिसत्व काय म्हणाला, आम देवाते, होय देवा तो शीलवान झाला. एव रूपो दुट्ट हत्ती पंडिते निस्साय पुराण कदमेव एव पठितितो ते वत्वा इमम गाथम आह. अशा प्रकारे शहाण्यांच्या आश्रयानं हा दुष्ट हत्ती आपल्या मूळ स्वभावात आला आणि असं सांगून त्यांनी ही गाथा सांगितली. तर नाव दिस इज द अनदर थर्ड पार्ट ऑफ इट. आपण बघितलं पच्चूपन्ना, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं की अतितवत्तू, त्याच्यानंतर थर्ड पार्टी गाथा आणि वैयाकरण, मग त्याचं एक्सप्लेनेशन. आता ही आणि नेक्स्ट स्लाइड सोबत वाचून मग आपण मराठीतून बघूया. गाथा इट गोज लाईक दिस. पुराण चोरान, बघा पुराण चोरान ह्या शब्दानेच अर्थकथेची पण सुरुवात झाली. इफ यू रिमेंबर फर्स्ट स्लाइड. पुराण चोरान वचो निसम्मा महिळा मुखो पोथय वंचारी सुसन्यातानहि वचो निसम्म गजुत्तमो सब गुणेसु अठ्ठाती. आणि नेक्स्ट स्लाइड आहे ती वैयाकरण आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तुम्ही सोबत एक्सप्लेनेशन देते. तत्थ पुराण चोरानंती पुराण चोरानं निसम्माती सुत्वा पठमं चोरानं वचनं सुत्वा ती अथो महिळा मुखो ती हत्तीने मुखेन सतीस मुखो. म्हणजे हा कसा जशी महिला कशी एखादी सुंदर असते तसा हा पण हत्ती सतीसो मुखो तिच्याप्रमाणे सुंदर होता. या महिळा पुरतो ओलोकीय मानासोबती न पच्छतो तथा सो अपि पुरतो ओलोकीय मानो सोबती तस्मा महिळा मुखो तिस्स नामं अखंसो पोथयमन चारिती पोथयंतो मारेंतो अनुचारी. ओके, प्रीवियस स्लाइड प्लीज मॅम. हा, पुराण चोरान वचो निसम्म महिळा मुखो पोथयम वनचारी. पूर्वीच्या चोरांचे बोलणे ऐकून त्यांचे अनुकरण करून लोकांना मारहाणी करणारा झाला. कोण? महिला मुख हत्ती. आय रिपीट, महिला मुख हत्ती पुराण चोरान वचो, पूर्वीच्या चोरांचे वचन ऐकून कसा झाला, त्यांचे अनुकरण करून पोथयमनचारी म्हणजे मारणारा झाला, लोकांना मारणारा झाला. सुसन्यातानहि वचो निसम्म, तोच उत्तम गज, गजुत्तम सब गुणेसु जो आहे ना, तोच उत्तम गज सुसंयमी लोकांचे बोलणे ऐकून है ना सर्व गुण संपन्न झाला. म्हणजे शीलवान, सदाचारी,
हुशार, समजूतदार, शांत आणि सर्व 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 गुण संपन्न. मॅडम ती मगाची पीपीटी होती ती दाखवा ना, ड्रॉइंगची पिक्चर होतं अजून. हा हा. आता याच्यातले खालचे दोन पिक्चर्स बघा की कसा त्या आपलं जो सहवासाचा असर होतो. आता खाली बघा, वरचे कसे दरोडेखोरांचे कपडे होते, आता हे खाली असे साधू संत वगैरे श्रमण ब्राह्मण बसलेले आहेत आणि तो त्यांची ते वचन ऐकत आहे. आणि मग लास्ट पिक्चर जे आहे त्याच्यामध्ये तो कसा हत्ती परत शीलवान, ओबेडियंट, पोलाइट, शांत झालेला आहे. मग जे वचन कानावर जातं है ना, त्याचा कसा असर होतो याच्याबद्दल यांनी सांगितलेलं आहे. ओके, नाउ विल प्रोसीड विथ द नेक्स्ट स्लाइड. हा, अयमेव वा पाठो सुसन्यतानंती सुठ्ठो सन्यतानं शीलवंतानं गजोत्तमोती उत्तम गजो मंगल हत्ती सब गुणेषु अठ्ठाती सभ्येषु पौराण गुणेषु पठितितो. आता त्यांनी काय सांगितलंय, राजा म्हणाले की ह्याला राजा तिरच्छान गतस्स अपि आसयं जानाती. हा जो आहे आपला बोधिसत्व, ह्या पशूंचंही त्यांना मन कळतं. तिरच्छान मध्ये काय, पशु योनीतले. आणि ती बोधिसत्वस्य महंतं यसं दासी, बोधिसत्वाला मोठी शाबासकी दिली. सो यावता युगं थट्वा सद्दिंग बोधिसत्तेन यथा कम्मंगतो. आणि राजा आयुष्य होते तिथवर जगला आणि बोधिसत्वाच्या सम कर्माप्रमाणे गतीला पावला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता जे शेवटचा पार्ट आहे संबोधन, रिलेशन, कोण काय होतं ना त्याच्यातला. सत्ता, बुद्ध काय म्हणाले, पुब्बे अपि त्वं भिक्खू दिठ्ठ दिठ्ठे एव भजी. म्हणजे तू पूर्वी देखील, आता हे काय वर्तमान काळाशी कोरिलेट करायचंय. तो वर्तमान काळातला जो भिक्खू आहे, कधी चांगलं भोजन करायला दुसऱ्या देवदत्ताकडे गया शिष्यावर आणि परत बुद्धाच्या संघात, असं जो मुखोटा परिधान केलेला किंवा जो जसं सांगेल तसं ऐकणारा होता, त्याच्याबद्दल सांगतात ते की तू पूर्वी देखील लोकांना पाहिल्याबरोबर ज्याच्या त्याच्या भजनी लागत होतास, ज्याच्या त्याच्या काय नादी लागत होतास. चोरांचं बोलून, चोरानं वचनं सुत्वा चोरे भजी, चोरांचं बोलणं ऐकून तू त्यांना भजत होता. धम्मिकानं वचनं सुत्वा धम्मिके भजी, धम्मिकांचं बोलणं ऐकून तू त्यांना भजत होता, त्यांना फॉलो करत होता है ना. इमंग धम्मदेशनं, ही धम्मदेशना दिली. आणि देऊन अनुसंधिंग घटेत्वा जातकं समोधानेसी. अनुसंधिंग घटेत्वा म्हणजे पचुपन्न आणि अतितवत्तू ह्याच्यामधली त्यांनी फोड केली, एक सांगड घातली, त्याचं रिलेशन काय ते त्यांनी सांगितलं, संबोधन केलं. तदा महिळामुखो म्हणजे अतीत कथेमधला जो महिळामुख हत्ती होता तो वर्तमानातला म्हणजे बुद्धकालीन याच्यातला विपक्ष सेवक भिक्खू होता, विद्रोही भिक्खू होता. त्याच्यानंतर राजा आनंद, म्हणजे ब्रह्मदत्त राजा होता ना, तो आनंद होता. आणि अमोच्यपण अहमेव अहोसी, म्हणजे हा जो हुशार अमात्य होता तो कोण होता, तर तो मीच होता. तर इथे आता हे जातक आपलं संपलेलं आहे. आता हे खूप छान पीपीटी आहे की याच्यात आपल्याला बोध होतो की पहिलं जी ड्रॉइंग आहे ते महिला मुख हत्तीचं आहे आणि तो हा असा तो भिक्खू आहे, राईट. आणि जो राजा आहे तो आनंद भिक्खू आहे. आणि खाली बघा जे तथागत बुद्ध तेच अमात्य आहे. ओके, तर या जातक कथाकथेतून आपल्याला समजतं की चांगली संगत आपल्या जीवनात खूप महत्वाची असते. अनुवांशिक आणि बाह्य परिसर म्हणजे जेनेटिक्स आणि एन्व्हायरमेंट जे आहे यावर आपले व्यक्तिमत्व घडत असते. आपण ज्या लोकात उठतो बसतो, जी भाषा ऐकतो, ज्या भाषेचा आपण एकमेकांशी बोलताना विचारांची देवाण करताना वापर करतो, त्याच्या आपल्या व्यक्तिमत्वावरती खूप परिणाम होत असतो. आता 2600 वर्षांपूर्वी जातक गाथा तथागतांनी सांगितल्या, पण त्याचा जो अर्थ आहे तो बुद्धघोषाने सुमारे 1500 वर्षांपूर्वी सांगितला अट्टकथांद्वारे. आणि आपल्याला दिसतं की धम्मपद अट्टकथांपेक्षा की जातक अट्टकथा ह्या जरा क्लिष्ट आहेत, समजण्याला कठीण आहेत. बुद्धकालीन गोष्टींना पचुपन्न
किंवा वर्तमान कथा असं म्हटले जाते. आणि जातक कथांद्वारे पशुपन्नातील गोष्टींना बुद्धांनी पाठपुरावा दिलेला आहे. म्हणजे त्या अतीताचा त्यांनी रेफरन्स वापरला इलस्ट्रेट करायला. त्यांचं जे म्हणणं आहे की हो बाबा तो भिक्खू तू असा होता पूर्वी, है ना, हे ते अजून ते इलस्ट्रेट करायला, त्याला एव्हिडन्स द्यायला त्या गोष्टींचा स्वतः त्यांनी रेफरन्स वापरलेला दिसून येतो. कारण का बुद्ध का असं सांगू शकत होते की कोण पूर्वीच्या जन्मी कोण होतं, काय होतं? कारण त्यांना ज्या इद्दी प्राप्त होता त्याच्यामध्ये पुब्बे निवास ज्ञान होतं त्यांना. आणि त्याच्याद्वारे कोण काय होतं की म्हणजे एखाद्याचं रूप नष्ट झाल्यावर च्युती संधीतून पटीसंधीमध्ये येताना कोणाची गती कशी होती, सुगतीला प्राप्त झालं का दुर्गतीला ते प्राप्त झाले, कुठले गरुकम वर आले आणि पटीसंधीमध्ये कोणतं रूप त्यांना मिळालं, हे सगळं ज्ञान त्यांना होतं. त्यामुळे ते सांगू शकत होते. त्याच्यामुळेच ह्या जातक कथा झाल्या. ह्या जातक कथातून तर काय बोध मिळतो? शीलसंपन्न जीवन कसे व का जगावे, कौशल्यपूर्ण पारमीयुक्त व्यक्तिमत्व कसे घडवावे. त्याचप्रमाणे 2600 वर्षापूर्वीची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती काय होती तिथल्या लोकांच्या, मग तो भिक्खू असतील, व्यापारी असतील, उपासक असतील, राजा असेल, व्हॉट एव्हर, त्यांच्या काय समस्या होत्या ह्याचे सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते. पण आज तेव्हाच हे कळतं, पण आता काय आपल्याला कशा उपयुक्त आहेत? आज 2600 वर्षांनी ह्या जातक कथा, जसं की मानव संसाधन विकास HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतो, किंवा मॅनेजमेंट स्टडीज प्रबंधन अध्ययन म्हणतो, किंवा ऑलराऊंड डेव्हलपमेंट जे आहे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी त्या उपयुक्त आहे. म्हणजे प्रत्येक जातकातून हा बोध मिळतो की कसं मॅनेजमेंट करायचं, कसं पुढे प्रोसीड करायचं, है ना. आता महिलामुख जातकाच्या पशुपन्नात 2 भिक्खू मित्र होते. ते एकमेकांना भेटायचे आणि आपण आधी पाहिलं की जो देवदत्ताकडे पब्बचित झालेला होता तो त्यांना सांगायचा सारखा की तू इकडे भोजनाला ये, आणि त्याप्रमाणे हा जायचा सुद्धा, जो दुसरा जो भिक्खू आहे. तर त्याने स्वतःची बुद्धी वापरली नाही, जसा जो सांगेल तसा तो ऐकायचा. मग असेच आता म्हणजे कारण त्याने काय बघितलं, शॉर्टकट बघितला. हो, मी कशाला घाम गाळू, है ना, मी कशाला हे सगळं फॉलो करू. तेच आपण पण काय करतो आपल्या लाईफमध्ये, जो शॉर्टकट आहे ना तो आपण स्वीकारतो. आणि म्हणजे तो त्या एकनिष्ठ पण नव्हता. असे समाजात आपण जे मुखवटे नेहमीच, त्याला हिपोक्रेसी पण म्हणू शकतो, किंवा हॉस्टाईल पर्सनॅलिटी होता ते पुढे, की आता इव्हन प्रत्येक क्षेत्रात, शासकीय, निमशासकीय क्षेत्रात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि राजकीय क्षेत्रात तर आपण बघतो. त्याचं दुसऱ्या मंत्र्यांनी काही आमिष दाखवलं, दुसऱ्या पक्षातील मंत्र्यांनी की आम्ही तुम्हाला हे मंत्रीपद देऊ, तर राजकारणी लोक त्यांचा स्वतःचा इतक्या वर्षाचा जुना जो पक्ष आहे तो सुद्धा बदलतात स्वार्थासाठी, है ना. तर आणि राजमहालातील भोजन करणे हे विनयाला धरून नव्हते. दिस इज वन पार्ट की तो भिक्खू आहे डबल माइंडेड होता, आणि जो जसं त्याने ऐकलं दॅट वॉज रॉंग, आणि तशी पर्सनॅलिटी आपल्याला दिसतात. पशुपन्नातून दुसरं आपल्याला काय मिळतं की का बुद्धांचा त्याला विरोध होता किंवा सगळ्या संघाचा, की तिथे का नाही जायचं. तर 75 सेख्य धम्म जे दिलेले आहेत विनय पिटकामध्ये, तसे 227 भिक्खूंनी विनय पाळायचे असतात. तर त्याच्यामध्ये 4th आणि 5th लेसन मध्ये भोजनासंबंधीचे नियम आहेत, विनय काय आहेत त्याचे नियम आहेत. तर तरीही त्याने ते फॉलो केले नव्हते. तर भिक्खू, आणि त्याच्या ऍक्च्युली मागचा हेतू काय, की का त्याने भिक्षाटन करावं आणि का उपासकांनी त्यांना अन्नदान भोजनदान करावं, की नाही की जाऊन राजमहालातल्या चमचमीत जेवण रेडीमेड खावं एकाच ठिकाणी, है ना. तर भिक्खू संघ जो असतो हा विनयाचं पालन करतो. 227 रूल्स इज नॉट अ जोक, यु नो. आणि तो ध्यान साधना करतो, रात्री झोपतानाही तो आनापान विपश्यना करतो, पहाटेही करतो. आणि त्या कुशल आनापानसाठी किंवा कुठलीही जे 40 कम्मठाण आहेत ते ऑल मेरिटोरियस, ते सगळे कुशल कर्म आहेत आणि त्याचे विपाकही कुशल आहेत. आणि त्यांनी जे पुण्य अर्जित केलेले आहे ते त्यांचं समप्रमाणात वितरण करत असतात. आणि आपण जेव्हा सकाळी उपासक लोक जेव्हा हे अन्नदान करतो तर आपल्यालाही आपण शिलामध्ये प्रतिष्ठित होतो. कारण आपण दान कोणाला करतोय, कारण हे स्ट्रीम एंट्रीमध्ये जाणारे लोक आहेत, सोतापन्नी, सगदागामी, अनागामी, अरंतच पण असू शकतात. मग आपल्याला किती मोठं आपण दारपारमी आपण करत आहोत, आपण शिलामध्ये प्रविष्टित होत आहोत, तो आपल्याला एक संधी मिळते. तर हे उपासक आणि भिक्खू इट्स काइंड ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप. हे परस्पर एक खूप छान गोड संबंध आहेत. इट्स व्हेरी स्वीट म्युच्युअल रिलेशनशिप. आणि जेव्हा आपण भोजन देतो मग ते आपल्याला असं आयु वन्न सुख बल याची वृद्धी हो असा मेत्तायुक्त आशीर्वाद देतात.
आणि जेव्हा हे भिकू मागून अन्न घेतात तेव्हा त्यांच्यामधले तो काय शेष इगो असतो, मानो असतो, तो पण हळूहळू कमी होतो. आणि सेकंडली त्याचा जो देवदत्ताकडे का नाही जायचं, तर सेकंड त्यांनी परत विनयाचा भंग केला होता, की तथागतांनी सांगितलं होतं तुमच्याकडे काय सिद्धी असतील, काय चमत्कार असतील जे तुम्ही प्राप्त केले असतील ध्यान साधनेने, पण त्याचा उपयोग कधीही लाभ सत्कारासाठी करू नका. तर तसं देवदत्ताने स्वतःच्या लाभ सत्कारासाठी अजाट शत्रूंना त्या चमत्कार दाखवून, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ते त्यांनी आकर्षित करून घेतलं. आणि त्यामुळे की म्हणून ते इम्प्रेस होऊन त्यांनी असं 500 वाडकं तांदळाचे देणं सुरू केलं. तर हा सगळा दुःशील मार्ग आहे, ह्याच्या शीलवान किंवा काहीच नाहीये. ओके, दिस इज ऑल अबाउट पशुपन्ना. नाउ कमिंग टू अतितवत्व. त्याच्यातून समजते काय समजतं आपल्याला, इतक्या छान पीपीटी केल्या मॅमने, तर आपल्याला समजतं ऍज द कंपनी सो द कलर, म्हणजे तो त्याने जसं ऐकलं कानावर तो तसा झाला है ना. ओके, और वी कॅन से, वी ऑलवेज से मॅन कॅन बी जज बाय हिज फ्रेंड सर्कल. ती आपण सुरुवातीला पाहिलं की कोणामध्ये उठतो बसतो आणि कशा त्याला सवयी लागतात है ना. तर चांगल्या लोकांच्या सहवासात चांगल्या सवयी लागतात. आणि मी तर म्हणजे मी कॉलेजमध्ये आहे, काही काही वर्ड्स असतात मुलांच्या तोंडात, एकमेकांचे बघून ते बिंदास वापरतात की हा तो शब्द वापरतोय म्हणून तो शब्द वापरतोय ना. दॅट इज रॉंग, दॅट इज रॉंग. पण ते पिअर प्रेशर मध्ये असेल किंवा काय, मग तसं ते वळण लागलं जातं. तर चांगली संगती राहणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जाणताच तथागत भगवान बुद्धांच्या सानिध्यात हिंसक अंगुलीमाराचा अरहंत झाला. तृष्णायुक्त दोमनस्स चित्ताच्या देवदत्ताच्या कुसंगतीत अजित कुमार जो होता, अजातशत्रू कुमार जो राजकुमार होता, सत्तेच्या आसक्तीपायी त्याने स्वतःच्या वडिलांचा म्हणजे राजा बिंबिसाराचा त्यांना कैदेत ठेवलं आणि त्यांना ठार मारलं. हे खूप मोठं कुशल कर्म त्यांनी केले. सत्ता तर त्यांना मिळाली, ती तशी मिळणार होती है ना. पण काय, हे देवदत्ताच्या कुसंगतीमुळे एवढं मोठं साम्राज्य मिळूनही राजा होऊन सुद्धा त्यांच्या चित्ताला शांती नव्हती. ते नेहमी उदच्च कुकुच्च म्हणजे चंचल झालं होतं, मन अस्थिर झालं होतं, पश्चाताप पण त्यांना होत होता है ना. तर पण सी, ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, टीचर, युअर हाऊसवाईफ, भाजीवाला, कोणी पण तुम्ही असाल, पण तुम्हाला शांत झोप लागणे खूप गरजेचं आहे है ना. यू शुड हॅव पीस ऑफ माइंड. मग ते त्याला पीस ऑफ माइंड नव्हतं, तो एवढा म्हणजे सगळं काय त्याला कमी नव्हती, इतका तो धनवान होता प्रत्येक क्षेत्रामध्ये, तरीही त्याला मनाची शांतता नव्हती. पुढे जाऊन राजवैद्य जीवक त्यांनी त्यांना इंट्रोड्यूस केलं बुद्धांकडे है ना. आणि ते आपण बघितलं सामान्य फलसूत्रातून, जे MA पार्ट 3 ला आपण जसं कोण केलं असेल त्यांच्यामध्ये आपल्याला होतं, आनापान करायला सांगितलं, सामान्य फलसूत्र सांगितलं. आणि मग त्या प्रकारे ते आकर्षित झाले. त्यांचे जे जे क्वेश्चन्स होते ते सगळे आन्सर्स कोणाकडूनच नाही, तर ते तथागतांकडून त्यांना अप्रोप्रिएट लॉजिकल रॅशनल आन्सर्स मिळाले. आणि त्यामुळे ते बुद्ध धम्म संघाला शरण आले. कारण एवढा मोठा राजा तो कोणाचा फॉलोअर का बनेल है ना. तर त्याच्या ते बुद्धीला पटलं. पुढे त्यांनी म्हणजे ते इतकं ते धम्मात प्रतिष्ठित झाले की त्यांनी तथागतांच्या महापरिनिब्बानानंतर अवघ्या 100 दिवसातच पहिली बुद्ध संगीती म्हणजे बुद्धिस्ट काउन्सिल जी होती, इट्स अ हिस्टॉरिकल इव्हेंट त्याच्या पुढे झाल्या. पण त्यांनी पहिली पुढाकार घेऊन 500 अरहंतांसमवेत आयोजित केली. सुत्त पिटक आणि विनय पिटकाचे संघायन इथे केले गेले. हे खूप मोठे कुशल कर्म अजात शत्रूने बुद्धांच्या सानिध्यात आल्यामुळे केले. त्यांनी एक मोठा इतिहास रचला, त्यामुळे त्यांचं नाव झालं. म्हणजे कधीही आपला कायापालट होऊ शकतो. पण आणि जी कुसंगती असते, जसं आपल्याला लहानपणी पण आपण बघतो की एखाद्या टोपलीमध्ये एखादा कांदा खराब असेल किंवा एखादं फळ खराब असेल, तर त्या टोपलीतले इतर सगळे जी फळं आहेत कांदे ते सगळे खराब करतात. त्याप्रमाणे आपल्या जीवनात, आपल्या सहवासात, आपल्या सानिध्यात एक जरी व्यक्ती दुःशील आली, अनाचारी आली, तरी आपलं आयुष्य वाईट वळणाला जातं. आणि आपण बघत असाल की सगळ्यांनाच वाईट वळण पटकन लागतं. जर चांगलं वळण आहे ना, ते इन्कल्केट करावं लागतं, ते शिकावं लागतं. लहान मुलाला एखादी गोष्ट आवडली, त्याला माहित नसतं पैसे देऊन घ्यायचे, तो दुकानातून ती वस्तू उचलतो है ना. आपण त्यांना म्हणतो की विचारून घ्या, चुकलं सॉरी म्हणा, कोणी काय दिलं थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. ते परत 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 त्यांना सांगावं लागतं. वाईट वळण शिकावं लागत नाही, ओके नाही.
तर हे पटकन लागतं. तर त्यामुळे चांगली सोबत असणे हे खूप गरज आहे, खूप महत्वाचं आहे. तसं भगवान बुद्धांनी मंगलसूत्रात 38 मंगलामध्ये सुरुवातीला सांगितलंय, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तमं. म्हणजे अज्ञानी बालिश लोकांची संगत करू नये, ज्ञानी लोकांची संगत करावी, पूज्य लोकांची पूजा करावी, हेच उत्तम मंगल आहे. या सुसंगतीबाबत किंवा सहवासाबाबत ते पुढे जाऊन सांगतात, पती रूप देश वासूच, म्हणजे तू वासूच म्हणजे देश वासूच म्हणजे कुठल्या देशात तुम्ही वास करता, ते वास म्हणजे सहवास, राहतात ते. म्हणजे आपण आता काय करतो, एखादा एरिया साऊथ बॉम्बे मुंबईमध्ये जे आहे स्पेशली, वी डोंट एफोर्ड, इट इज व्हेरी कॉस्टली. तर आपण आता बघतो की एखाद्या एरियामध्ये तो चांगला आहे, पण तिथे आपण मोठं घर नाही घेऊ शकत. पण एखादा एरिया खराब आहे, लोकॅलिटी चांगली नाही, मग तिथे आपण 3 किंवा 2 BHK घेण्यापेक्षा आपण बघतो की 1 BHK बरं, कारण सराउंडिंग चांगलं आहे, लोक कल्चर्ड आहेत, हे आपण आताही बघतो. पण हे मंगल हे तथागतांनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. संगतीबद्दल बालवग्गामध्ये धम्मपदामध्ये एक 61 नंबरची गाथा आहे बालवग्गात. इट गोज लाईक दिस. चरण्ये नादि गच्छेय सेयं सदिस मत्तनो एकचर्यं दलहं कैरा नथी बाले सहायता. चर म्हणजे काय, तर सोबती. विचरण करताना आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर माणसाने दृढ निश्चयाने एकटेच विचरण करावे, पण मूर्खांची संगत करू नये. असाच रेफरन्स आपल्याला सुत्त पिटकातील खुद्दाक निकायातील चूल निर्देश अंतर्गत खग्ग विसाणात सुत्त निर्देश मधील 3ऱ्या उरग वक्कातील खरग विसाण सुत्तात सारीपुत्तई हेच सांगतात, कुसंगतीपेक्षा एकोचरे खग्ग विसाण कपो कधीही बरं. तसेच सिगालोवाद सुत्तात भगवंत सिगाला सांगतात की शुद्ध माणसाने आपापल्या मित्रांची ओळख करून घ्यावी. वाईट मित्र आणि चांगले मित्र हे त्याच्यातलं गुड आणि बॅड हे ओळखायला शिकावं आणि जास्तीत जास्त कल्याण मित्रांची संख्या वाढवावी. कारण हे कल्याण मित्र आपल्याला सुख दुःखात सोबत राहतात, वाईटापासून रक्षण करतात, अशी जी आपली प्रगती होते त्याच्यात ते रिजॉईस करतात. हे कधीही मातृ समान आहेत. कारण आता असं निस्वार्थ प्रेम असं काही राहिलं नाही. एक आई आपल्या मुलाला जे प्रेम करते तेच निस्वार्थ आहे, तर तसा हा मित्र करतो. आणि सगळ्या मित्रांमध्ये कल्याण मित्र, सगळ्या जगद्गुरु तर आहेत आपले तथागत भगवान बुद्ध, की त्यांनी सगळ्या जगाला मित्राचा संदेश दिला. म्हणून आता युद्ध नको आणि बुद्ध हवे असं स्लोगनही आपण ऐकतो. या स्वरूपाची 78 गाथा आहे. न भजे पापके मित्ते न भजे पुरीसा धमे भजेत मित्ते कल्याणे भजेत पुरुषोत्तमे. ना पापी मित्रांची संगत करावी, ना नीच पुरुषांची संगत करावी, उत्तम पुरुषांची संगत करावी. मग आपण जे म्हणतो की आता आपल्या घरी जे आजी आजोबा असायचे जॉईंट फॅमिलीमध्ये, सो दे आर व्हेरी कीन, त्यांचं खूप बारीक लक्ष असतं की आपल्या घरी कोण येतंय, कोण जातंय, कोणाची संगत आपले नातवंड करतात आहे. आणि हा काही आधुनिक संदेश नाहीये, तर हे संगत चांगली असावी हा संदेश तथागतांनी 2600 वर्षांपूर्वीच सांगितला आहे. तसं आता जो राजा इथला आहे त्याच्याकडे जर आपण बघूया की त्यांनी दखल घेतली, तक्रार जी आली की त्यांनी असं इम्पॉर्टन्स दिलं. असं नाही म्हटलं की जाऊ दे मला दुसरी पण महत्वाची कामं आहेत, तर त्यांनी इम्पॉर्टन्स दिलं. ते त्यांनी तिथे मंत्री नेमला, नंतर त्यांनी फॉलोअप केलं. मग तसं कुठलेही प्रायव्हेट सेक्टर्स मधले हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहेत, केअरटेकर आहेत, त्यांनी जो आपल्याला कुठला त्यांचा जो टास्क असेल तो टास्क कम्प्लिशन होतोय की नाही त्याचा फॉलोअप करावा. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहे, कोणी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स होतोय का, म्हणून एकदम चिडतंय का, की त्यांचं दुसऱ्यांकडून डिप्रेशन होत आहे, सप्रेशन होत आहे, ह्याची चौकशी करावी. तसेच शाळा कॉलेजमध्ये जेव्हा मुलांवरती रॅगिंग होतं, बॉसिंग होतं, लहान मुलांमध्ये स्पेशली आपल्याला बेड वेटिंग, वी ऑल अ पॅरेंट्स हिअर, तर बेड वेटिंगची समस्या होते. पण नुसतं डॉक्टरकडे जाऊन नाही तर त्याचं रूट कॉज हे आहे, रूट बेड वेटिंगचं, तो मुलगा इन्सिक्युअर फील करतो, त्याला प्रेमाची कमी वाटते, भावनिक त्याला इन्सिक्युरिटी वाटते. मग त्याच्या रूट कॉज मध्ये जाण्याची खूप गरज आहे. जसं बोधिसत्व ह्यांनी काय केलं की तिथे त्यांना पशुवैद्याचे त्यांनी त्या 2600 वर्षापूर्वी काम केलं, म्हणजे त्यांना ते नॉलेज होतं. त्यांनी शारीरिक तपासणी केली, ते नाही कळलं की मग दुसरं काय आहे ते बघितलं. सो व्हेरी स्टेप बाय स्टेप लॉजिकली ही हॅड प्रोसिडेड.
ओके. आणि मग ते इन्व्हेस्टिगेशन कळलं की बाबा कुसंगत आहे, मग त्याची रेमेडी पण हे केलं की बॅड संगत मध्ये जर हा असा होतो आहे, मग त्याला चांगल्या कंपनीमध्ये ठेवलं आणि मग त्यामुळे ते अप्रोप्रिएट सोल्युशन ठरलं आणि तो हत्ती पुन्हा शीलवान झाला है ना. तर आता हे सगळे जे आता जे सध्याचे जे प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय, जसं मोबाईलचा प्रॉब्लेम अगदी लहान मुलं अगदी सिनियर ज्युनियर केजीतले की वयोवृद्ध तर त्यांनी कळलं पाहिजे की किती आपण त्याचा आधार घेतला पाहिजे आणि आई वडिलांनी रोल मॉडेल्स बनलं पाहिजे. जर मी बघते की माझ्या मुलाने मोबाईलवर नाही बसलं पाहिजे, तर रात्री 10-10:30ला मी स्वतः एखादा एक असं टेबलवर मोबाईल ठेवून द्यायचा, की मग ते आई वडील पण आता मोबाईल ठेवून देते, तर ते नाही करणार. किंवा संवादाच्या आई वडिलांनी किंवा एकमेकांशी बोलताना, वडिलांनी आईशी बोलताना जर संवादाच्या ठेवली, अब्युसिंग लँग्वेज वापरली नाही, कटू भाषा वापरली नाही, तर मुलं अनुकरण प्रिय असतात, तर ते फॉलो करतील. परत मुलांना जागोजागी आता जे संडे धम्मा स्कूल आहेत, तितक्या लहान वयात त्याला पंचशील आणि ह्याचं आपण आनापान वगैरे शिकवतो, चांगल्या जातकं सांगतो, धम्मपदाच्या गोष्टी सांगतो, की हळूहळू त्यांचं मन कसं होतं चांगल्या गोष्टीकडे वळत राहतं. नाउ कमिंग टू दिस फॅमिली ॲज अ इन्स्टिट्यूशन, कुटुंब पण एक संस्था आहे. तर ह्याच्यामध्ये आई वडील ते हे आहेत, काय म्हणतात ते, हेड ऑफ द फॅमिली. आणि आता मुलं, जसा हत्ती व्यवस्थित होता तोपर्यंत काही नाही, पण त्याचे बिहेवियर जेव्हा ऍबनॉर्मल झाले, 3 मावतांना मारलं त्याने, मग तसं जर आपल्या मुलांकडे जे फ्रेंड्स येतात त्याच्याकडे त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या फ्रेंड्सशी फोनवर बोलावं, त्यांना घरी बोलवावं, थोडं नाश्ता पाणी करावं, त्यांच्याशी कम्युनिकेशन साधावं. मग आपल्याला कळतं की कुठले फ्रेंड्स आपल्या घरी येतात आहे, कुठल्या ह्याच्यात मध्ये. पण एवढं सगळं प्रिकॉशन्स घेऊन आपल्या मुलांमध्ये जर तुम्हाला त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल दिसलाच, मग आपण निसंकोचपणे शारीरिक तपासणी करून घ्यावी, डॉक्टरकडे जावं. काउन्सिलिंग जर हवं असेल तर काउन्सिलिंग करून घ्यावं. मग नंतर जर कळलं की त्यांच्या ब्लड टेस्ट वगैरे करून घ्यावा. जर कोणी मुलं ड्रग्ज घेत आहेत, कोणी अल्कोहोल कन्झम्पशन आहे, तर मग त्यांच्या त्याप्रमाणे ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, नार्कोटिक टेस्ट करून त्याचे पण रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. आणि आपण त्यांच्या म्हणजे तुच्छतेने न वागवता काहींपणे वागवलं पाहिजे. मुलांची कंपॅरिझन दुसऱ्या मुलांबरोबर केली नाही पाहिजे. या अशा रेमेडीज आपण करतो. तर प्रॉब्लेम्स तर सगळ्यांसोबतच होतात, पण आपली जी तरुण पिढी आहे, इकॉनॉमिक्स मध्ये पण ती खूप युथ आहे ना, हा प्रोडक्टिव्ह आहे, उत्पादिक ग्रुप आहे. लहान मुलं किंवा वयस्कर माणसं ती अनुत्पादिक घटक आहे, नॉन प्रोडक्टिव्ह आहे. हा जो उत्पादिक युथ आहे, यंगस्टर्स आहेत, ते चांगल्या मार्गाला लागते, तर ते आपल्या कोणत्याही राष्ट्राचा ते आधारस्तंभ होऊ शकतात आहेत. उज्ज्वल आपला जो विकास आहे हा त्यांच्या हातात आहे. मग ती जी जनता आहे ती आता तुम्ही बघितलं असेल की मागे जेव्हा टेररिस्ट ओसामा बिन लादेन वगैरे, तर त्यांच्या संघटनांमध्ये किती तरुण मुलं असायची की ह्यांचं ना पटकन मन आणि मत परिवर्तन होतं आणि पटकन ब्रेन वॉश होतं आणि ते सतत त्यांचे आयडियल्स बदलत राहतात ना, आणि स्वतःला एकदम कॅरी फॉरवर्ड त्याच्यामध्ये करून घेतात. तर ते रॉंग आहे. त्या युथला सांभाळणं किती महत्वाचं आहे, त्याच्यासाठी सुसंगती ठेवणं किती महत्वाचं आहे, हे 2600 वर्षांपूर्वी हे सांगितलंय. आणि जसे बोधिसत्व चे गुण कळतात, ही वॉज व्हेरी लॉजिकल, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन लॉजिकल होतं, रूट कॉज त्यांनी फाइंड आउट केलं. आणि पैशू वैद्यांचे त्यांच्याकडे गुण होते त्या काळी, हे दिसून येतं. आणि हे जे बुद्ध आपण बघितलं कल्याणमित्र आहे सगळ्यांचे, पण हे ते बोधिसत्व आहे, यांनी वेळोवेळी सगळ्या पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. आपण असं जाणतो की देवसत्ता मनुष्यानं, की देव आणि मनुष्यांचे ते शास्त्र आहेत, पण ह्या जातकाद्वारे कळतं की ते प्राण्यांचे पण शास्त्र आहे. कारण जसं ते हा जो संघ आहे तो संघ विनयाचं पालन करतो, तो तपत असतो है ना, म्हणून ह्या संघाला आपण मानणं गरजेचं आहे. पण देवदत्ताने हा संघ फोडला आणि त्या संघ फोडण्याची एक स्टेप म्हणजे तो दुसऱ्या त्यांच्या गटातील भिक्खू संघाला आकर्षित करत होता रेडीमेड फूड देऊन. त्याच्यामध्ये काही कसला सदाचार काही नव्हता, एक प्रकारचा शॉर्टकट होता. पण अशा भिक्खूला त्यांनी एका चांगल्या वळणावर आणलं, त्यांची अतीत कथा सांगून त्याच्या वळणावर आणलं. तसंच जो हत्ती शीलवान होता, सदाचारी होता, समजूतदार होता, हुशार होता, सुंदर होता, पण तो कुसंगतीमुळे असा उन्मत्त झाला होता, लोकांना मारू लागला होता. मग त्याला त्याचं रेमेडी दिली की बाबा तू चांगल्या लोकांकडून धम्म श्रवण कर, ऐक,
ते शीलकथा ऐक आणि मग तू चांगला होशील. आणि तो चांगला झाला, तो इट वर्कआउट यु नो. तर तसंच जी मुलं ड्रग्स मध्ये आहेत, कोणी टेररिस्टच्या ह्याच्यात गेलेली आहे, तर त्यांना त्यांचं चांगलं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे, चांगली ट्रीटमेंट द्यायची गरज आहे. आणि मग त्यामुळे ती परत आपली पहिल्यासारखी होईल. आणि ह्याच्यातून हे कळतं की हे भिक्खू किती त्यावेळेला पण असे विचित्र वागायचे, की विनय सोडला की फक्त खाण्यासाठी तिकडे जात होते. तर बुद्धांना अशाही लोकांना ह्या लेवलला जाऊन तिकडच्या भिक्खूंच्या समस्या बघून उपदेश करावे लागले होते. आणि अशा अर्थाचे बरेच जातकही दिसतात. तर ही जी ह्या जातकातून परत आपल्याला हेच एवढं सांगू शकते की आपली जी संगत आहे ती चांगली ठेवावी. आणि आपला जो मित्र आहे तो आपल्यापेक्षा जास्त शीलवान, जास्त समाधीमध्ये प्रविष्ट पाहिजे. तो सतत आपल्याला गाईड करणारा असतात. त्यांनी भरपूर सुत्तांमध्ये अविद्या सुत्त घ्या, पराभव सुत्त घ्या, मंगळ सुत्त घ्या, सिगालोवाद सुत्त घ्या, स्वतः कल्याण मित्र बद्दल विशुद्धी मग्गात सांगितले. खूप रेफरन्सेस आहेत की कसा त्यांच्या आपल्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह असर होतो. सकारात्मक विकासासाठी ही सुसंगत आवश्यक आहे. ऍट द सेम टाइम आपल्याला कळलं पाहिजे की कोण गुड आहे आणि कोण बॅड आहे. जे आपल्या आयुष्यात येतील, सानिध्यात येतील तसंच आपण नाही व्हायला पाहिजे. आणि त्यांनी जाणायचं की हे चांगले आहेत आणि आपण त्यांना फॉलो करायचं, त्यांची सोबत राखायची. चांगले मित्र इट्स ऍसेट, यु नो, ही तुमची संपत्ती आहे रॅदर दॅन मटेरियल ऍसेट्स. ओके, सो आय स्टॉप हियर. थँक्यू एव्हरीबडी, थँक्यू ऑल द ऑडियन्स. मला तुम्ही ऐकून घेतलं. ही माझी पहिल्या जातक स्टोरी होती. आणि मी पूर्ण धम्म साखतच्या टीम, नैना मॅमने मला फोन केला. सो रिस्पेक्टेड नैना मॅम, रिस्पेक्टेड मिसाळकर सर, रिस्पेक्टेड लभाने सर, being my coach always and having faith in me, and all the audience. Thank you. Deep gratitude. थँक्यू मॅम. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक कथा सांगितली आणि त्यांनी अनुषंगाने जी 2500 वर्ष आधी बुद्धाची शिकवण किती महत्वाची आणि आता किती महत्वाची आहे ते इतकं छान पद्धतीने तुम्ही सांगितलं मॅम. थँक्यू मॅडम. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरण जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हॅलो, लोणारे सर बोलतोय. जय भीम. हा बोला. हा, अतिशय सुंदर पाठ झाला आणि मॅडमनी अतिशय सुंदर पद्धतीनं सांगितल्यामुळे प्रश्न काही राहिले नाहीत आणि सगळं अगदी व्यवस्थित कळलेलं आहे सगळ्यांना. दुसरी गोष्ट अशी की पीपीटी सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं सादरीकरण करण्यात आली. त्यामधले चित्र खूप सुंदर होते आणि समर्पक होते. आणि त्यामुळे तिथे नवीनच कधी कधी काय होतं की जातकाचं सर्व गुण संपन्न जे काही शिकवणं म्हणतात ते प्रज्ञा मॅडमनी शेअर केलेलं आहे. त्यामुळं खूप छान. ठेवू का? धन्यवाद. धन्यवाद. कोणाचे प्रश्न नसतील तर आपल्यामध्ये मेसेज मध्ये प्रश्न आहे. ज्योती मॅडमचा प्रश्न आहे मेसेज मध्ये, त्यांना वाचून दाखवा. ओके मॅम, प्रश्न असा आहे, चांगल्या किंवा वाईट संगतीचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर निश्चितच परिणाम होतो. एवढा क्रूर अंगुलीमालही तथागतांच्या दिव्य संगतीत पूर्णपणे बदलला. देवदत्तांचे राजसी वातावरणात पालन पोषण झाले आणि तो इतकी वर्ष तथागतांच्या सहवासात होता तरीही त्यांच्यावर लवकर काही चांगला परिणाम झाला नाही. देवदत्त जेव्हा स्वतःच्या कृत्यामध्ये इतका पुढे गेला होता तेव्हा चांगल्या संगतीचा त्यांच्यावर प्रभाव का पडला नाही? प्रज्ञा मॅम. व्हेरी इंटेलिजंट क्वेश्चन. तर हे जे खूप पूर्वीपासूनही देवदत्त हिज टू गेट जेलस ऑन तथागत बुद्ध, म्हणजे बुद्ध होण्याआधी सुद्धा ते, कारण असं म्हणतात ते त्यांचे आतेभाऊच होते. लहानपण, चाइल्डहुड त्यांनी एकत्र स्पेंड केलं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये बुद्ध त्यांच्या पुढे अग्रेसर होते. घोडेस्वारी म्हणा, वादविवाद स्पर्धा असतील, तलवारबाजी असेल, काही असतील, तर त्याच्यामध्ये ते अग्रेसर होते. पुढे ते बुद्धांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी पब्बजीत झाले सगळ्या साख्यांसोबत. आणि त्यांनी हे केलं काय, म्हणजे शील नंतर ध्यान साधना करून इद्धी प्राप्त केली. ओके, पण त्या इद्धी प्राप्त करून ते पुढे त्यांनी प्रगती केली नाही, है ना. तर त्यांनी आणि त्या इद्दीचाही उपयोग
म्हणजे अजातशत्रूंना आपल्या बाजूने करण्यासाठी केला. त्यांचे जे रूट होते ना, की ते खूप द्वेष तर करत होते, पण त्यांना एक प्रकारची आसक्ती होती. कारण कुठल्याही द्वेषाचं रूट परत हे राग आहे, आसक्तीच आहे. म्हणजे ही व्यक्ती इतकं नफरत कोणाशी का करते, तर त्याला आसक्ती आहे. म्हणजे तसं त्यांना एक असं आसक्ती होती, की मी संघाचा प्रमुख व्हावा. ते वारंवार म्हणायचे तथागतांना, की आता तुम्ही बसा, तुम्ही थकले आहेत. हां, मी संघाचा प्रमुख होतो वगैरे. आणि त्यांनी त्याचा परत वाममार्गही केला. तर बुद्धांनी जी सांगितली कर्मविपाकाची थेअरी आहे, की कुशल कर्माचा विपाक कुशल, अकुशल कर्माचा विपाक अकुशल. तर त्यांनी त्यांचा जो बेसिक इंटेन्शन होता संघाला आकर्षित करून घेणं, म्हणून त्यांनी शॉर्टकट मार्गाने ते राजमहालातलं भोजन देऊन ते त्यांना काय म्हणायचं, की अट्रॅक्ट केलं लोकांना. आपल्या संघामध्ये किती आहे तर त्यांचं जे किती ती एक प्रकारची कॉम्पिटिशन होती, की ह्यांच्या संघ आता माझ्या संघामध्ये किती लोक येणार. पण जेव्हा तुमचं बेसिक इंटेन्शन चांगलं नसतं ना, मग ते इट नेव्हर वर्क्स आउट. आणि आपण असे भरपूर जातक स्टोरी बघितलेल्या आहेत, की जेव्हा तुमचे बेसिक इंटेन्शन चांगली असते, तर सगळं कायनात जे असतं, सगळा निसर्ग तुम्हाला ते मदत करतो टू हॅपन दॅट थिंग व्हॉट एव्हर यू विश फॉर. आणि दुसरं म्हणजे ह्यांचं तर चित्त तर हे अकुशलच होतं. पण हा कम्म विपाकाचा जो भाग एक आपण बघितला, त्यांचे जे कम्म पहिल्यापासूनच, की जसं की त्यांनी मग अजातशत्रूचा वापर केला, त्यांच्या माणसांना सांगितलं ह्यांना मारायला जा तथागतांना, त्याच्यात ते असफल झाले. नालागिरी हत्तीला माहुताच्या द्वारे नार्कोटिक्स नशिले पदार्थ देऊन बुद्धांवर सोडलं, परत बुद्धांनी मेत्ताने परत त्यांना जिंकलं, शांत केलं, तो प्रयत्न असफल झाला. ग्रीदकूट पर्वतावरून त्यांनी शिळा फेकली, त्याचा तुकडा त्यांच्या पायाला पडलं, त्यांचं रक्त काढलं सम्मासन बुद्धांचं. हे पण खूप मोठं अकुशल कर्म केलं. ते कुठेतरी जेव्हा तुम्ही अकुशल करतात, तर ते त्याचे विपाक होतात. जसं आता लोटस बघा, लोटस असं चिखलात येतं, पण त्या चिखलाचा एक तरी स्पॉट त्याच्या पाकळ्यांवर नसतो, बिकॉज त्याचं ते इतकी प्युरिटी, इट्स अ साइन ऑफ प्युरिटी. म्हणून बुद्धांना सिम्बॉलिझम मध्ये कमळही दाखवलं जातं, कारण इट्स अ साइन ऑफ प्युरिटी. तर त्यांचं जे चित्त होतं ते राग, दोष, मोह युक्त होतच, द्वेष तर होताच. आता सेकंडली आपण जर बघितलं, शीलाची बुद्धांच्या शासनामध्ये बेसिक डॉक्ट्रिन शील आहे. शीलात प्रविष्टित झाल्यानंतर, रेफरन्स विशुद्धी मग ऑल्सो, तर मगच तुम्ही समाधीकडे जातात. त्याचे 40 कम्मठाण आहे. त्याच्यानंतर विपश्यना आहे. इवन सामान्य फलसुत्तामध्ये रेफरन्स आहे. तर जेव्हा त्यांनी ध्यान प्राप्ती केली, तेव्हा त्यांना हे सगळं प्राप्त झालं, इद्धी प्राप्त झाल्या. ओके, पण त्यांनी त्यांची स्वतःची पुढची प्रगती केली नाही. कारण जेव्हा पन्नेचा विकास होऊन तुम्हाला यथाभूत दर्शन होतं, यथाभूत दर्शन म्हणजे जसं आहे तसं, आणि प्रत्येकाचं सगळं सत्य वेगळं असतं. जे तुमचं सत्य ते माझं नाही, ते इतरांचंही नाही. तर जेव्हा ह्याची अनुभवाच्या स्तरावर ह्याचा साक्षात्कार होतो या सत्याचा, आणि आर्य सत्यामध्ये पण सांगितलं आहे की दुःख आहे, आणि सेकंड काय आहे की दुःख समुदाय, म्हणजे तृष्णा ही सगळ्यांचं रूट आहे. ह्या द्वेषाचे रूट काय आहे? तृष्णा आहे. तर त्यांनी विपश्यनापर्यंत ते पोहोचलेच नाही. जर ते पोहोचले असते तर त्यांना अनिच्य, दुःख, अनक्त काय आहे हे समजलं असतं, की त्यांनी त्याच्या मागे लागलेच नसते, की ही गोष्ट अनित्य आहे, सोडून द्या, हे काही परमनंट नाहीये ना. किंवा दुःख हे लाईफचं एक्झिस्टन्सच आहे, सोडून द्या. अनंत, नॉन सेल्फ, तो मी नव्हेच, की मी कोणाशी भांडते, मी कोण आहे? मी कोणी नाहीये. हा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? तो कोणी नाहीये. तर मी का भांडू? कारण ही जी भावना येणं गरजेचे असते, आणि ती विपश्यनेद्वारे येते. कारण विपश्यना ना निरुच्छन्ती, जे दोष आहे ना, निरुच्छन्ती म्हणजे मुळापासून उपटण्याचं काम विपश्यना करते. जसं आपण ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतले, आत्ताचा सीझन आहे, मी पण आता थ्रोट इन्फेक्शन मधून आली, इतके सारे अँटीबायोटिक्स मी घेतले, पण स्टील आय हॅव थ्रोट इन्फेक्शन प्रॉब्लेम, पूर्ण क्युअर झालं नाही. ते सप्रेस केलं जातं, राईट. तर ते बाकीचे जे सगळ्या गोष्टी ते सप्रेस केलं जातं. पण विपश्यना काय, ते रूट कॉज मधून देतं. म्हणून बघा, आपण होमिओपॅथीला प्रिफर करतो. क्रोनिक आजार असेल तर तो रूट कॉज, मुळापर्यंत जाऊन ते काढतं. बुद्ध ही वॉज ऑल्सो ग्रेट सायकोलॉजिस्ट, आणि त्यांनी प्रत्येक जो प्रॉब्लेम येईल तर त्याचं रूट काय आहे ते जाणलं. तर ते मी तर म्हणेल की हे इतकं त्यांना आसक्ती होती. परत इत्सुकी म्हणतो आपण 52 चेतसिकामधली, किंवा ते कधीच मुदिता ज्याला म्हणतो, टू रिजॉईस इन अदर्स हॅपीनेस. करुणा तर सगळ्यांमध्ये असते, की दुसऱ्यांना दुःखात पाहिलं तर आपल्याला वाईट वाटतं, अरे रे रे, असं नको व्हायला पाहिजे, कुणाला लागलं, पडला. पण दुसऱ्याची प्रगती झाली,
अरे बापरे, मग काहीतरी खूप मोठं संकट आलं. ते ही कुड नॉट रिजॉईस दॅट. उपेक्षित तर ते नव्हतेच. उपेक्षित जर असते तो माणूस अनंत पदाला जातो. मी तर म्हणते ते मला वाटतं स्वतः पण आय हॅव नॉट रेड केम अक्रॉस की तसे रेफरन्सेस. आणि त्याच्यामध्ये बघा ना, ती जी संयोजनं आहेत, सीलबद्ध परामर्श आहे किंवा सकाय दिठ्ठी आणि विचिकिच्छा जाते. विचिकिच्छा म्हणजे बुद्ध धम्म संघ ह्याच्याबद्दलचे जे डाऊट्स असतात ते जातात, पण ते त्यांचे गेले नव्हते. म्हणून त्यांना कॉन्फिडन्स नव्हता बुद्धांवरती की ते संघ हँडल करू शकतील. म्हणून त्यांना वाटायचं की मी म्हणजे विचिकिच्छा होती. सकाय दिठ्ठी म्हणजे काय, की आपण जे नाम आणि रूपने बनलेलो आहोत, तर रूप एक आहे एक्सटर्नली, पण जे नाम आहे माइंड आहे, माइंड अँड मॅटर. माइंडमध्ये वियान, वेदना, संज्ञा, शंकार हे जे आहेत, तर आणि हे रूप, हे पंचस्कंद इज आर एक्झिस्टन्स, दॅट इज नेसेसरी. पण उपादान पंचस्कंद म्हणजे क्लिंगिंग टू दॅट पंचस्कंद इज नॉट गुड. इट्स काइंड ऑफ ग्रेट आसक्ती, ग्रेट रागा. तर ही त्यांच्यामध्ये म्हणजे त्या लेवलपर्यंतही ते आलेले नव्हते. तर आले असते तर आणि त्यांना विपश्यना त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती केली असती, तर म्हणजे यथाभूत दर्शन होऊन मग निश्चितच त्यांना, कारण आपण थेर गाथा जेव्हा बघतो की तेव्हा आपण बरेचदा बघतो की त्यांना अनित्यतेचा बोध झाला, अनंताचा बोध झाला ना. पण ह्यांना ते जर बोध झाला असता तर ते असे वागले नसते. तर आय थिंक ते एक आहे, साधने ते कमी पडले आणि कम्म विपाक थेरी. दिस कुड बी द आन्सर फॉर दिस. थँक्यू ज्योती मॅम. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर तुम्ही उत्तर दिलं प्रश्नाचं. हा, मी आता आदरणीय दयानंदजी मेचाटकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या व्याख्यानाला अनुषंगाने काही ऍड करायचे असेल तर त्यांनी जरूर करावे. प्लीज सर. नमो बुद्धाय, जय भीम. थँक्यू मॅडम. प्रज्ञा मॅडमने नेहमीप्रमाणे इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे या जातक कथाचं. म्हणजे खूपच सुंदर तुम्ही हे जातक पटवून सांगितलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने जे काही मुद्दे आलेले आहेत ते पण आपण खूप चांगल्या तऱ्हेनं समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं खूप खूप अभिनंदन. पुढच्या वेळेस ते 10 मार्क काटणार नाही याची नक्की काळजी घ्या. कारण आपले जे श्रोते आहे किंवा आपला जो पॅटर्न आहे, म्हणजे व्हिडिओ असतो, ऑडिओ असतो आणि पीपीटी असते आणि एक त्या पॅटर्न मध्ये आपले सगळे वक्ते बोलत असतात. तर त्याचा प्रभाव कमी होतो. म्हणजे आपण धम्माचं श्रवण करत आहे ना, तर जास्तीत जास्त तल्लीन होऊन आपले श्रोते ऐकत असतात, आपले उपासक उपासिका ऐकत असतात. मला माहित आहे की खूप दिवसापासून आपण हे जातकाचा अभ्यास करत आहात आणि खूप वेगवेगळे मुद्दे आपण मांडलेले आहेत आणि खूप चांगल्या शब्दात मांडलेले आहेत. आवाजही खणखणीत होता, त्यामुळं म्हणजे खूप ऍप्रिशिएट करण्यासारखंच आहे ते. आणि म्हणजे आजचे जे जातक होतं ना, की त्यात 2 मुद्दे होते. म्हणजे पचुपन्न जे आहे किंवा वर्तमान कथा जी होती ती देवदत्ताच्या संदर्भात होती. आपल्याला माहित आहे की देवदत्ताने भूतांना मारण्याचे बरेच प्रयत्न केले आणि संघभेद केलेला आहे. सगळ्यात मोठी त्यांना जी पनिशमेंट आहे जी मिळणार आहे म्हणजे पाचित्य म्हणू आपण, त्यांनी संघभेद केलेला आहे. आणि ही याला ऐतिहासिक महत्व पण आहे की एखादी जी संघटना असते त्यात आपण बघतो, म्हणजे राजकीय किंवा सामाजिक किंवा धार्मिक अशा अनेक संघटना असतात. त्यात काहीतरी वाद उत्पन्न होतो आणि एक नवीन संघटना तयार होते आणि मग ती नवीन संघटना चालते किंवा काही दिवस चालते आणि बंद पडते, असं बरेच वेळा झालेलं आहे. तर जेव्हा आपण विनयपिटकाचा अभ्यास करतो तर बुद्धांना या अनेक गोष्टीशी सामना करावा लागला. बुद्धांनी जे आध्यात्मिक म्हणजे किंवा नैतिक जे उपदेश दिलेले आहेत, निब्बाणासाठी जे उपदेश दिलेले आहेत, त्याच्यासोबतच त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता येतो पाली साहित्याच्या द्वारे. विनयपिटक जे आहे किंवा विनयपिटक अट्टकथा जे आहेत या म्हणजे संघटन कसं चालावं आणि बुद्ध म्हणजे बुद्धांचं जे संघटन कौशल्य आहे किंवा मॅनेजमेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेशन जे काही असते गोष्टी असतील ते किती उत्कृष्ट प्रकारचं होतं. बुद्धांना किती नियम बनवावं लागले, म्हणजे एक कॉन्स्टिट्यूशन बनवावं लागले, त्यात मॉडिफिकेशन करावं लागलं आणि गरजेनुसार जे जे काही आवश्यकता होती ते सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्या मागे उद्देश म्हणजे बुद्ध धम्म संघ एक इंटॅक्ट राहावा, त्याचा म्हणजे प्रॉस्पेरिटी राहावी, लोकांवर एक त्याचा एक चांगला प्रभाव राहावा.
असे अनेक उद्देश आपल्याला त्यातून दिसतात. मात्र जो देवदत्त आहे तो संघटनेत म्हणजे संघामधून बाहेर पडला आणि त्याच्यावर प्रश्न आला. प्रज्ञा मॅडमने त्याच्यावर उत्तरही दिलेलं आहे की त्यांनी त्याच्यात तर खूप जास्त विकार होते ना, म्हणजे तो बुद्धांना चॅलेंज करायला लागला देवदत्त. आणि जे निब्बाण प्राप्तीसाठी संघात यायचं होतं, प्रबंधित होऊन आपण निब्बाण प्राप्त करायचं होतं, तो प्रयत्न त्याने सोडलेला होता देवदत्ताने. आणि काही इद्धी प्राप्त झाल्या त्यांना, काही चमत्कार करून दाखवू शकत होते ते. त्या बळावरच त्यांना वाटलं की मी आता बुद्धांना चॅलेंज करू शकतो. आणि नंतर मग त्याने तसं चॅलेंजही केलं. बिंबिसार राजा जर बुद्धांना मानत असेल, बुद्धांचा उपासक असेल, तर मग त्यांचा जो मुलगा आहे अजातशत्रू, जो राजपुत्र होता, राजा नव्हता झाला तेव्हा, तर देवदत्ताने त्याचे कान भरले आणि वडिलाला म्हणजे बिंबिसार राजाला त्याला जेलमध्ये टाकायला सांगितलं. आणि त्याने सांगितलं की अजातशत्रूला तू राजा बन आणि मी संघाचा अधिपती बनतो. आणि त्या निमित्तानं मग देवदत्ताला जे काही बुद्धाला मारण्याचे किंवा प्रयत्न करायचे होते, संघभेद करायचा होता, तो त्याने केला. तर तो निब्बाणाच्या दिशेने नव्हताच. पण असं म्हटलं जातं की बुद्ध जे उपदेश करतात ना, तर त्यांनी त्याची उदाहरणं पण दिलेली आहे की पहिली जी जमीन असते ती सुपीक जमीन असते, जिथं बी टाकलं तर खूप चांगलं फळ किंवा चांगलं पीक चांगलं येत आहे. तसंच दुसरी जी जमीन असते दुसऱ्या टाईपची, ती थोडी बंजर असते आणि थोडी सुपीक असते. आणि तिसरी जी जमीन असते टाईप ऑफ लँड म्हणू आपण, तर ती जास्त खडकाळ असते. तर पहिली जी जमीन आहे जी खूप सुपीक आहे, तिथं थोडं बी टाकलं तरी ते खूप फोपावत आहे, खूप चांगलं पीक येत आहे. दुसरी जी जमीन आहे म्हणजे थोडस म्हणू आपण सुपीक आणि बंजर अशी, तर तिथे पीक येतं पण पहिल्या जमिनीसारखं येत नाही, कुठे कुठे पीक येतंय कुठे नाही येत. तर तिसरी जी जमीन आहे जी बंजर आहे, तिथे जर बी टाकलं तर फार कमी पीक येत आहे असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता हे जर संघाच्या बाबतीत सांगायचं आहे किंवा उपासक उपासिकाच्या भाषेत सांगायचं असेल, तर जो प्रवंचित झालेला भिक्खू संघ आहे ना, भिक्खू आहे, ती बुद्धांसाठी सुपीक जमीन आहे. कारण तो सगळं गृहत्याग करून चिवर घालून बुद्धासमोर आलेला आहे, संघात सामील झालेला आहे आणि त्याला धम्म शिकायचा आहे. तर तो खूप उत्सुक आहे उपदेश ऐकायला बुद्धाचा आणि बाणाच्या दिशेने चालण्यासाठी. तर ती सगळ्यात सुपीक जमीन म्हटल्या गेलेली आहे आणि बुद्धांनी त्यांना उपदेश केलेला आहे आणि त्यांना जे काही फळं प्राप्त व्हायचे ते झालेले आहे. दुसरी जी जमीन आहे जी आपण सांगू की थोडी बंजारे पण सुपीक पण आहे असं, तर तिथे कुठे कुठे जे सुपीक भाग असेल तिथे ते पीक उगवतंय. तर उपासक उपासिका हे आपण त्या भाषेत जर घेतलं तर उपासक उपासिका आहे थोडी सुपीक आणि थोडी बंजर अशी जमीन आहे. तर तिथे अनेक उपासकाला फायदा झालेला आहे, ते स्वतःपन्न झालेले आहे, अनागामी झालेले आहे, असे अनेक संदर्भ आपण आधी आपल्या धम्मसाकाच्या मध्ये बघितलेले आहे. आणि तिसरी जी जमीन आहे ती इतर पंथाचे असतील किंवा ज्यांचं म्हणजे भिक्खू कोणी पण नाहीये, उपासक उपासिका नाही, अशी तिसरा जो वर्ग असेल ती बंजर जमीन म्हटली गेलेली आहे. आणि तिथे पीक टाकून ठेवतात बुद्ध, कारण त्यात थोडंफार जे काही पीक यायचं त्यातले काही लोक बदलू शकतात, त्यांना धर्माचा लाभ होऊ शकतो, फलप्राप्ती होऊ शकते. पण जर या जन्मात जर ती फलप्राप्ती नाही झाली तर बी टाकून ठेवलेलं आहे, कधीतरी पुढच्या जन्मात काहीतरी त्याचं फळ मिळेल असं बुद्धांना वाटतंय. आणि म्हणून बुद्धांनी इतर पंथीयांना किंवा हे जे दोन वर्ग सोडून तिसऱ्या वर्गाला बुद्धांनी उपदेश केलेला आहे. आपण जर देवदत्ताचं बघितलं तर ते प्रवचित झालेला आहे, पण तो निब्बाणाच्या दिशेने नाही, निब्बाणाच्या दिशेने त्याचा प्रवास नव्हता. त्याचा म्हणजे रायव्हलरी किंवा द्वेष किंवा गर्व या सगळ्या गोष्टीमुळे तो तिकडे गेला नाही. आणि आपण जी बंजर जमीन म्हणू त्या टाईप तसा तो होता, म्हणजे अर्धी बंजर अर्धी सुपीक अशी पण नव्हती, एकदम बंजर जमिनीतला तो देवदत्त कॅरेक्टर होता. पण असं म्हटलं जातं की बुद्धांनी त्यांनाही म्हणजे संघात सामील करून घेतलं होतं. बुद्धांना तर पुढचाही प्रवास त्या त्या व्यक्तीचा कळायचा, मागचा जसा प्रवास कळायचा, म्हणजे मागचे जन्म कळायचे तर पुढे कुठे गती होणार आहे तेही कळायचं. तर बुद्ध म्हणजे देवदत्त संघभेद करणार आहे हे बुद्धाला पण माहित होतं. पण त्याच्या हितासाठी हा कारुणिक असल्यामुळे त्यांनी संघात त्यांना प्रवेश दिला आणि पुढे
असं म्हटलं जातं की ते पच्चीत बुद्ध बनणार आहेत देवदत्त, असं त्याच्याबद्दल सांगितलं जात आहे. असो, तर देवदत्ताने त्याला प्रवचित केल्यामुळे आणि नंतर संघभेद झाल्यामुळे ज्या ज्या गोष्टी घडल्या, ज्या म्हणजे निगेटिव्ह गोष्टी असतील, निगेटिव्ह म्हणजे बुद्धाला मारण्यासारख्या किंवा संघभेद करण्यासारख्या किंवा, तर त्याचा फायदा संघाला झालेला आहे. बुद्धाच्या उपदेशावर बुद्धाने जे उपदेश दिले त्याचे लोकांना ही पण बाजू कळलेली आहे, म्हणजे संघभेदाची. तर त्याचे म्हणजे दूरगामी परिणाम झालेले आहे बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी. हा 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 एक हा तर म्हणजे देवदत्त जे कॅरेक्टर आहे ते निगेटिव्ह आहे आणि ते आधीच्या जन्मात सुद्धा म्हणजे बोधिसत्व आणि देवदत्ताचा कसा म्हणजे विरोधाचा प्रवास झालेला आहे, एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रवास झालेला आहे, तो आपल्याला अनेक जातकामधून दिसणार आहे. आणि इथे संघभेद झाल्यानंतर जेव्हा अजातशत्रूने म्हणजे देवदत्ताला खूप जास्त म्हणजे पंचपक्वांना किंवा खूप जास्त सेवा करायला लागला होता आपला अजातशत्रू, त्यामुळे अनेक लोक खाण्यापिण्यासाठी त्याच्याकडे वळले होते. नवीन नवीन संघ तयार झालेला आहे देवदत्ताचा, नवीन नवीन लिडरशिप आहे आणि सगळं सोयी सवलती त्याला राजाकडून मिळत आहे अजातशत्रूकडून. आणि म्हणून इकडे बुद्धांच्या संघात जे काही भिक्खू होते, जे चंचल प्रवृत्तीचे होते, ज्यांची कुठे प्रगती नव्हती, मग ते इतर भिक्खूंना म्हणजे देवदत्ताच्या समूहामधल्या भिक्खूंना जर भेटले तर त्यांच्या आपसात चर्चा व्हायची, अरे कशाला पिंडपात करतो, कशाला म्हणजे काय मिळेल पिंडपात मध्ये माहिती नाही, त्यापेक्षा इकडे ये, इकडे खूप पंचपक्वान्न आहे, कुठं पिंडपात करायची गरज नाहीये. तर असे ती म्हणजे खूप आरामदायी आयुष्य म्हणजे काही दिवस ते देवदत्ताकडे होतं. म्हणून काही भिक्खू जे हलक्या कानाचे होते किंवा स्वतःची अशी काही भूमिका नव्हती किंवा प्युरिटी नव्हती त्यांच्या माइंडमध्ये, ते तिकडे जायचे आणि असे भोजन वगैरे करायचे. असे अनेक प्रसंग आपल्याला जातकामध्ये किंवा विनयपिटकात दिसतात. आणि प्रज्ञा मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेनं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि दुसरा जो विषय होता म्हणजे पापचिपन्ना मानला जाताय, म्हणजे संघभेद झाल्यानंतर काय काय झालेले आहेत अशा अनेक वर्तमान कथामध्ये जातकाच्या महत्वाची माहिती मिळते, जी विनयपिटकात सुद्धा मिळते किंवा इतर सूत्रांमध्ये मिळते. ही सगळी माहिती जर एकत्रित आपण कंपाईल केली तर संघभेदानंतर काय काय परिणाम झाला म्हणजे बुद्धाच्या संघावर किंवा इतरावर, याचा एक चांगला संशोधनाचा विषय आहे तो. आणि बुद्धाची जी एक स्टाईल आहे की या भिक्खूने आताच नाही पूर्वजन्मी सुद्धा त्याने असाच प्रकार केलेला आहे. आणि म्हणून मॅडमने जे महिला मूक जातक सांगितलं होतं की जो हत्ती आहे तो मंगल आहे आणि म्हणजे खूप हुशार आहे आणि तो म्हणजे चांगले कामं करायचा, पण त्याला चुकीचा कानावर आलं, त्याला वाटलं मला हे शिकवलं गेलेलं आहे, तर तो काही चुकीचे कामं करतो किंवा लोकांना मारतो. आणि नंतर मग जेव्हा बोधिसत्व तिथे जातात, त्याची शारीरिक तपासणी करतात, त्याला काही आजार नाही आहे ते लक्षात आल्यावर त्यांना वाटतं की याला कोणी चुकीचं मार्गदर्शन करत आहे. आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की काही चोर लोक जे होते, जे घात करणारे लोक होते, त्यांचं बोलणं ऐकून यांना वाटलं की मला डायरेक्शन देतो. तर असे अनेक प्रसंग म्हणजे प्रज्ञा मॅडमने म्हणजे आपले मुलं कोणासोबत राहतात, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत आहे का, किंवा जे हलक्या कानाचे असतात, अनेक लोक असतात असे त्यांना कळतच नाही की हा आपल्याला चुकीचा मार्ग देत आहे किंवा चुकीचं सांगत आहे, खोटं सांगत आहे. तर याच्यामुळे सुद्धा आपल्याकडून खूप चुका होऊ शकतात. ते इल्युजन आहे किंवा टेम्पटेशन आहे, आपण या ज्या गोष्टी म्हणतो ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला या छोट्याशा जातकामधून दिसतात. आणि प्रज्ञा मॅडमने खूपच चांगल्या तऱ्हेने सांगितलेलं आहे. पण फक्त मी एक आढावा घेतलेला आहे आणि प्रज्ञा मॅडमचं कौतुक करून आणि धम्मसाकाच्या पण आभार मानून मी इथेच थांबतो. याच्यावर कोणाला काही चर्चा करायची असेल तर ठीक आहे, आयोजकाच्या परवानगीने मी इथेच थांबतो. धन्यवाद. हा सर, आपण म्हणजे काय आता सगळे पॅरेंट्सच आहोत, तर त्यामुळे ना ते इन्व्हॉल्व होऊ शकतात डिस्कशन मध्ये किंवा त्यांचे एक्सपिरियन्स सांगू शकतात, सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह की असं मुलांमध्ये चेंजेस होतात असं पालकांनी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक जातक आपण ना काहीतरी शिकतच आहोत त्याच्यातून, है ना. तर कोणत्याही ऑडियन्सला जर त्यांचे पर्सनल तर एक्सपिरियन्स आपल्याला माहिती आहे की जातकामध्ये बोधिसत्व अनेक पारमिता पूर्ण करत असतात. तर इथे कोणती पारमिता आहे मग?
इथे बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता आहे, तुमच्याच नावाची पारमिता आहे मॅडम. पहिया पारमिता त्यांनी केला आहे ना, म्हणजे त्या हत्तीचं जे ते अवलोकन करतात, त्याची शारीरिक तपासणी करतात आणि बघतात की म्हणजे स्टेप बाय स्टेप ते पुढे जात आहेत बोधिसत्व. त्याची हत्तीची जेव्हा शारीरिक तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की याला तर काही आजार नाही आहे. मग असं कोणतं कारण आहे की तो असं चुकीचा वागत आहे. मग ते जेव्हा ते लॉजिकली ते इन्व्हेस्टिगेशन करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की याला मिसगाइडेड हे आहे. आणि हे जे बोधिसत्वाची जी पहिया आहे ती आपल्याला या जातकामधून दिसते, ज्याचा उपयोग बोधिसत्वाने केलेला आहे आणि ते सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. त्या हत्तीला पुन्हा म्हणजे कुशल काही सांगितलं जात आहे आणि तो मग तो मारणं बंद करतो, हिंसा करणं बंद करतो, हे आपल्याला याच्यातून दिसतंय. ज्योती मॅडमला काही विचारायचं आहे का? हा, सर्वांना जय भीम. माझा आवाज येतोय ना? हो हो, बोला. हा, तर मला पण 2 शब्द म्हणजे बोलावेसे वाटले आज, कारण आजचा टॉपिक होता संगती, म्हणजे वाईट संगती किंवा चांगली संगती. तर तथागताने असं सांगितलंय की कुशल कर्म करणं श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे की स्वतः कुशल कर्म करता करता इतरांनाही कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करणे. आणि हे धम्मदानाचे कुशल कर्म आपले म्हणजे धम्मसखाच्या तर करतच आहे 3 वर्षापासून. पण मला हे सांगायचंय की धम्मसखाच्या सारखे जे कार्यक्रम आहेत त्याचा म्हणजे सामान्य माणसावर काय प्रभाव पडू शकतो आणि त्यांना जीवन जगण्याची ऊर्जा कशी मिळते हे मी इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. माझी एक धम्मसखी आहे की जिला विविध व्याधीने ती पीडित आहे. तिचं वय वर्ष 74 आहे, पतीचं निधन झालेलं आहे आणि काही अपरिहार्य कारणामुळे ती या वृद्धावस्थेमध्ये त्या एकट्याच राहतात. आणि पण त्या काठी टेकत टेकत धम्माच्या कार्यक्रमांना हजर राहतात आणि भाग पण घेतात. त्यांचा उत्साह पाहून म्हणजे मला पण नवल वाटतं. तर एक दिवस त्यांनी मला सांगितलं की मी रोज धम्मसखाच्या ग्रुपचे धम्मपद जातक अट्टकथांचे पारायण करते आणि रतनसुत्त पण करते. त्यामुळे मला आता मी खूप खंबीर झालेली आहे, मला खूप ऊर्जा मिळते. तर अशा म्हणजे प्रॉब्लेमला फेस करण्याची ऊर्जा त्यांना मिळाली आहे आणि हे सगळं आपल्यामुळे आणि आदरणीय सरांमुळे आणि धम्मसखाच्या ग्रुपमुळे त्याचे खूप आभार मानतो आम्ही पण. तर हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की अशा प्रोग्रामची पण संगती खूप आवश्यक आहे. खूप खूप साधुवाद मॅम. खूप धन्यवाद. खूपच छान सांगितलं ज्योतिताई, आणि तुम्ही प्रश्न पण छान विचारला. माझ्या मते ना माझ्या पण ज्ञानाला उजाळणी मिळाली. बाकीचे आहेत त्यांनी आपले एक्सपिरियन्स शेअर करू शकतात, कारण हा पॅरेंटिंग संबंधित आजचा सेशन आहे. दे कॅन डिस्कस, नॉट ओनली क्वेश्चन आन्सर. काय जसं ज्योतिताईंनी सांगितलं त्यांची मतं मांडली, बाकीचे श्रोते सांगू शकतात त्यांना कसा वाटतो तो. ज्योती मॅडमच्या प्रतिक्रिया नेहमी खूपच म्हणजे क्लासिक असतात, खूप चांगला हे करतात, ते प्रश्नही चांगले विचारतात. आणि म्हणजे पुन्हा एकदा आम्ही म्हणजे सगळ्यांना विनंती करतो की धम्म जर शिकायचा असेल तर तो अनेक प्रकारे शिकता येतो. म्हणजे ही धम्मसखाच्या मार्फत आपण धम्मावर चर्चा करतो, हा एक भाग झालेला आहे, म्हणजे धम्मश्रवण करणं. दुसरं आहे की लेण्याला भेट देणं किंवा त्या म्हणजे पवित्र स्थळाला भेट देऊन तिथे जाऊन अभ्यास करणे, हा एक भाग झालेला आहे. पण एक अकॅडमिक जे म्हणतो सिस्टमॅटिक जो अभ्यास करतो आपण, आता इथे धम्मसखाच्या वर कसं ना धम्मपदाचा सिस्टमॅटिक अभ्यास केला आहे. बरेच लोक खूप वाचन करतात धम्माचं, पण ते सिस्टमॅटिक करत नाही. कधी हे वाचणार, कधी त्या लेखकाचं वाचणार, कधी म्हणजे विरोधी मत वाचणार, तर ती बैठक बरोबर होत नाही. बऱ्याच डोक्यात कन्फ्युजन असते. म्हणून आम्ही म्हणजे सगळेच टीचर किंवा सगळेच वागते सगळ्यांना नेहमी विनंती करतो की पाली भाषा शिका, पाली भाषेला ऍडमिशन घ्या. मुंबई विद्यापीठात ऍडमिशन चालू आहे, जो तुम्ही सिस्टमॅटिक तिथे अभ्यास करू शकता, ते पण गरजेचं आहे. युनिव्हर्सिटीमध्ये जे कोर्सेस चालू आहे ठिकठिकाणी जे आहे, नागपूर असेल, अमरावती असेल किंवा औरंगाबाद असेल, तर मुंबई पण आहे. तर आमचा सगळ्यांचा म्हणजे आग्रह तो आहे की सगळ्यांनी ऍडमिशन घ्यावे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. नुसतं घरपोच धम्म श्रवण करून काही होत नाहीये, तो एक भाग झालेला आहे, म्हणजे तो गरजेचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपलं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे तुम्ही तिथे ऍडमिशन घेता, तुम्ही तुमची उपस्थिती दाखवता, शिकता, तर हे पण म्हणजे धम्म चळवळ चालवण्यासाठी फार गरजेचं आहे.
म्हणून आम्ही नेहमी सगळ्यांना विनंती करतो, कोणत्या तरी कोर्सला पालीच्या मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घ्या. म्हणजे आमच्या सगळ्या टीचरला किंवा वक्त्यांना किंवा धम्मसाखरचे जे आयोजक आहेत त्यांची म्हणजे त्यांना समाधान मिळेल की आपण लोकांना धम्म चळवळीकडे व्यवस्थित नेत आहोत. तर पुन्हा एकदा विनंती आहे की शक्य असेल तर ताबडतोब ऍडमिशन घ्या. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. खूप खूप धन्यवाद नलिनी मॅडम. जे आपण सर्व ज्या सुंदर सुंदर पीपीटी पाहत असतो त्यांच्यामुळेच. तसेच मी धन्यवाद देते USA मधनं वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर्व धम्मसाखरच्या टीमचे. त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. सप्पपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचपं विसुत्वानं धम्मं कायेन पश्यति तवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु.